नमस्कार. माझं नाव अथर्व अनिता महेश वेटेकर. माझी 2024 या वर्षामध्ये BDO आणि एस-टी पदावर निवड झालेली आहे. तर आपण मागच्या 3 व्हिडिओमध्ये जसं बघितलं कंबाईन आणि राज्यसेवेचा पेपर जसं विश्लेषण घेतलं, तसं आपण आता गट कचा पेपर आहे आपण त्याचं विश्लेषण घेऊ. आणि सर्वात प्रथम मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल उमेश IASच्या सर्व टीमचे, विशेषतः प्रफुल्ल सर, शेखर सर आणि कुमरे सर यांचे मनपूर्वक आभार. आणि हा पेपर विश्लेषण करण्यामध्ये आमचे मित्र अक्षय थोरात सर, शुभम मापारी सर, आकाश टकले सर, कृष्णा निकम सर, सचिन गायकवाड सर यांचे विशेष आभार. आणि त्यांच्या सर्व टीमचे सुद्धा विशेष आभार की ज्यांनी आम्हाला मदत केली. आणि उमेद IASच्या टीमचे सर्व आमचे जे अधिकारी मित्र आहेत त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार. आता आपण हा गट क 2024चा पेपर आहे जो 2025चा पेपर आहे जो 11 जानेवारी 2026 रोजी झालेला आहे. तर आपण त्याचं विश्लेषण बघू. आणि तुम्हाला काही जरी अडचण आली तर मी तुम्हाला माझी टेलिग्राम ID सांगतो की कोणत्या प्रश्नामध्ये डाऊट असेल किंवा काही जर तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही मला टेलिग्रामवर मेसेज करू शकता. @विटेकर अथर्व VITEKARATHARV ही माझी टेलिग्राम ID आहे. तुम्हाला काही जरी अडचण असेल तर तुम्ही बिंदास मला विचारू शकता. सर्वात पहिले माझी स्क्रीनशॉट दाखवते की मला कंबाईनला किती मार्क होते, त्याच्यानुसार तुमचा अजून विश्वास बसायला मदत होईल. राज्यसेवा 2024साठी मला 120 मार्क होते. कंबाईन गट क 2024ला मला 61.5 मार्क होते आणि कंबाईन गट बला मला 72.5 मार्क होते. तर एवढ्या मार्कापर्यंत मी कसं पोहोचू शकलो आणि तुमची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे त्यानुसार आपण आता पुढं याचं लेक्चर कंटिन्यू करू. पुढं हा 2025चा पेपर आहे 11 जानेवारीचा, म्हणजे 2026ला झालेला आहे. तर आपण आता पहिला प्रश्न बघू. सन 1915मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? तर ऑप्शन आहे बिहारमधील चंपारण्यामधील निळीचा प्रश्न, खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न, अहमदाबाद शहरातील मिल मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष, मुस्लिमासाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती. तर इथं वरती ऑप्शनमध्ये हे काय दिलं आहे की गांधीजी भारतामध्ये आले होते 9 जानेवारी 1915 रोजी गांधीजी भारतामध्ये आले होते. तर 9 जानेवारीला आपण आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन सुद्धा साजरा करतो. हे सुद्धा इथं विद्यार्थी मित्रांनी एक ॲडिशनल पॉईंट कुठेतरी नोट करून घ्या. आणि हा व्हिडिओ बघताना तुम्ही डायरी, पेन आणि तुमचा जर का स्वतःचा गटकाचा पेपर असेल 2025 वर्षाचा तर ते अजून तुम्हाला उत्तम होईल की तुम्ही एक्झाम हॉलमध्ये काय विचार केला आणि एक्झाम हॉलमध्ये काय विचार करणं अपेक्षित आहे. त्यानुसार तुम्ही शक्यतो पेपर घेऊन बसा तुमचा स्वतःचा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये हे होईल. याचं विश्लेषण पेपरवर लिहून घ्यापेक्षा मी जे लॉजिक ट्रिक अप्रोच सांगतोय का ते जर का तुम्ही पेपरवर लिहिले तर तुम्हाला ते जास्त पुढच्या पेपरसाठी इफेक्टिव्ह होईल असं मला वाटतं. कमरे सर. हां, आता याच्यानुसार काय आहे की 1909 आहे ड नंबरचं ऑप्शन, मुस्लिम मतदारसंघाची जी निर्मिती आहे तर ती 1909 रोजी झाली होती. तर ड नंबरचा ऑप्शन गेला तर आपलं उत्तर इथं डायरेक्ट येतं. ओके. आणि याची ट्रिक पण तुम्ही लिहून घ्या की गांधीजींनी भारतामध्ये आल्यावर कोणकोणते सत्याग्रह कधी केले होते. त्याची ट्रिक आहे केक म्हणून, चंपारण्य, अहमदाबाद, खेडा आणि ई त्याच्यामध्ये सायलेंट आहे म्हणजे CAK अशी त्याची ट्रिक असणार आहे. ओके. आता पुढचा प्रश्न पाहू. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? तर आता याचं दुसरं याच्यामध्ये ऑप्शन काय आहे की हे प्रश्न फार डिटेल आहे. 1942 ते पण तासगाव आणि त्याच्यामध्ये मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे नेतृत्व हा प्रश्न फार डिटेलमध्ये जातो. हा कोणत्या तरी रँडम बुकमधून किंवा कोणत्या तरी एकदम स्टँडर्ड बुकमधून आला असेल. तर आपल्या कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न त्या बुकमधून आला म्हणून ते बुक वाचणं अपेक्षित नाही आहे. आपलं एक मिनिमम नॉलेजवर हा प्रश्न कसा बरोबर येतो आपण ते बघू. आणि काही प्रश्न असे असतात की सर्व PYQ किंवा सर्व प्रश्न बरोबर येईल अशी अपेक्षा नाही. काही प्रश्न कुठं चुकायला पण पाहिजे हे मी तुम्हाला तिथं सांगेल किंवा माझं काय लॉजिक मी लावलं असतं ते पण तुम्हाला सांगेल. तर हा प्रश्न आता आपण बघूया. तर प्रश्न आपण वाचला. अ नंबरचा ऑप्शन आहे कृष्णा रामा कुराडे, वि.स. पागे, गोविंद खोत आणि डॉक्टर य.कृ. सोवनी. तर ही जी वि.स. पागे ना आपण ते स्वातंत्र्यानंतर त्या योजनेमध्ये वाचतो. मला वाटतं रोजगार हमी योजना का कोणत्या तरी योजनेत आपण वाचतो. आणि आय थिंक ते माझ्या माहितीप्रमाणे जर का चुकत नसेल तर विधान परिषदेचे सभापती होते वि.स. पागे. त्यांच्या नावाने योजना होती. तर ते दुसरी गोष्ट तो ऑप्शन ओळखीचा आहे. पण त्यांनी तासगावचं नेतृत्व केलं किंवा त्यांचं गाव कोणतं हे आपल्याला माहीत नसतं. तर नाकारण्याचा अधिकार कमी वेळा
आयोगाने दिलं ते मॅक्सिमम आपली बरोबर करायची टेंडन्सी पाहिजे. विद्यार्थी मित्रांनी हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आपण चुकीचं करायचं नाही. फिक्स माहिती असेल की हे उत्तर चुकीचं तरच चुकीचं करा, नाही तर त्याला अदरवाईज बरोबर पकडा. त्याच्यानुसार हे चारही ऑप्शन बरोबर पकडा आणि याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर आहे. आता 3, खालील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा. बरं, त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले. सरकारने त्यांचा जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर पदवी देऊन गौरव केला आणि त्यांना संगीताची आवड होती. ते संगीताच्या आवडवरून आपण एवढं पाठ करत नाही की कोणाला समाज सुधारकांना कशाची आवड होती. ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र मला वाटतं कृष्णाजी प्रकाश रानडे यांचं असायला पाहिजे. पण जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूरवरून आपल्याला ते समजतं की हे गोपाळ हरी देशमुख यांचं यांच्याबद्दल तो प्रश्न असणार आहे आपल्यासाठी. आणि ते न्यायाधीश म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं होतं आणि त्यांचे भरपूर ग्रंथसुद्धा सुप्रसिद्ध आहेत. 4 नंबरचं, खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकांच्या कार्याची ओळख होते. ठीक आहे, शारदा सदन आणि आर्य महिला समाज या स्त्री उद्धारात त्या सक्रिय होत्या. आता 4 महिला ऑप्शन आहे आणि त्या संस्थेचे संस्थापक किंवा अध्यक्ष वगैरे नाही विचारलं, सक्रिय होत्या का, तर चौघीसुद्धा असू शकतात. ओके, आनंदीबाई जोशीसुद्धा परदेशामध्ये MBBS साठी गेल्या होत्या. नंतर भारतात आल्यावर त्यांचं काही काळातच त्यांचं निधन झालं होतं. पण मधल्या काळात जर का ते सक्रिय असेल तर तुम्ही नाही सांगू शकत. तर आपण दुसरं वाचू. 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांचा सरकारने कैसरे हिंद पदवीने सन्मान केला होता. तर 1913 त्याच्या आधीचा डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्यावर जो चित्रपट आला होता तो आपल्या बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांनी बघितला असेल. आणि माझं तुम्हाला सांगणार राहील की तुम्हाला पिक्चर बघायचं किंवा एखाद्या मुलींना सिरियल बघायची असेल तर शक्यतो ऐतिहासिक सिरियल बघा किंवा ऐतिहासिक पिक्चर बघा. म्हणजे तुमची एंटरटेनमेंट पण होईल आणि तुम्हाला अभ्यासाच्या 4 गोष्टी पण कळेल. जसं 2024च्या मला वाटतं 2300 कंबाईंड मेन्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात शिवतरकर गुरुजींचा प्रश्न आला होता. तर मला चांगलं आठवतं मी 2020 लॉकडाऊनमध्ये स्टार प्रवाह या चॅनलवर बाबासाहेबांची सिरियल बघितली होती. तर ते शिवतरकर गुरुजी हे जे पात्र होतं इतिहासामधलं, तर ते पात्र मला ॲज इट इज पेपरमध्ये आठवलं आणि शिवतरकर गुरुजी यांचं कार्यसुद्धा मोठं होतं. त्याच्यानुसार तो माझा प्रश्न बरोबर आला. तर मी तेच सांगतो की मी जर काही आता सिरियल सध्या तर वेळेनुसार बघणं होत नाही, पण मी जर काही सिरियल कोणती बघेल तर मी ऐतिहासिक सिरियल बघायचा प्रयत्न करतो. म्हणजे एंटरटेनमेंट पण होते आणि त्याच्यामधून काहीतरी आपल्याला प्रबोधनसुद्धा व्हायला मदत होती. तर त्यानुसार आनंदीबाई जोशी यांचा आपण चित्रपट बघितलेला असतो. त्यांचं थोडं लवकर निधन झालेलं आहे 1913च्या आधी. त्यानुसार आनंदीबाई जोशी हा पर्याय आपल्या 4 नंबरचा येणार नाही. आता हिंदू लेडी डॉक्टर रखमाबाई, पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे. आता आपण तिसरं वाचू. 1894 साली त्यांना हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली होती. ओके, तर ह्या विधानावरून आपल्याला की स्टेटमेंट आहे 3 नंबरचं आहे. त्याच्यानुसार आपल्याला रमाबाई रानडे हे उत्तर येतं. नाही तर आर्य महिला समाजाने डायरेक्ट पंडिता रमाबाई हे उत्तर गोल करणं याच्या हे असं नाही करायचं विद्यार्थी मित्रांनी. तर आपलं रमाबाई रानडे हे त्याचं उत्तर आहे. आणि काही अडचण असेल तर मी माझी तुम्हाला टेलिग्राम ID दिलेलीच आहे. आता 5 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील 1857च्या उठावासंदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे. सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. तर रंगराव पागे ना हा PY ऐकून हा जागे राहायचं. तिथे रंगराव पागेने ते दुसरं नाव आहे, ते आपल्या इतिहासाच्या पुस्तकात फेमस आहे. सध्या मला ते रिकॉल होत नाही आहे, पण ते मला एवढं फिक्स माहिती की रंगराव पागे नाही म्हणून. तर उत्तर नंबरचं चूक आहे. आता हे दुसरं, कोल्हापूरच्या 31 जुलै 1857 21व्या व 28व्या तुकडीतील शिपाईने बंड केले. 1857 जुलै माहिती असेल, कोल्हापूर माहिती असेल, ठीक आहे. पण 21वी आणि 28वी तुकडी का की 29वी का 20वी तुकडी हे विद्यार्थी मित्रांनी पाठ करणं अपेक्षित नाही. PYQ मध्ये जरी आलं तरी पाठ करणं अपेक्षित नाही. फार तर तुम्ही असं म्हणा की 21वी आणि 28वी PYQ आलेली मी कुठंतरी वाचलेलं आहे, पण तुम्ही प्रत्येक तुकड्या पाठ करू लागले, प्रत्येक तुम्ही डेट पाठ करू लागले, तर एवढं डिटेल करणं अपेक्षित नाही आहे. उठावाचे प्रश्न फिक्स असतात एक्झामला, पण त्याच्यामध्ये जे रिपिटेशन आहे आणि जे आपल्या समाधान वादांच्या सरांच्या पुस्तकांचे चार्ज दिलेले आहे का तेवढे चार्ज चांगले करा. आणि PYQ जर का चांगले केले तर तुमचा उठावाचा प्रश्न नक्कीच 100% बरोबर यायला मदत होईल. तर दुसरं ब नंबर चूक नाही करायचं, कारण की ते आपण वाचलेलं नसतं. याला बरोबर केलं. नरगुंदच्या भावे संस्थानिकाचे दत्तक पुत्र अमान्य झाल्याने मे 1858 मध्ये ते निबंध केले. ओके, ठीक आहे, मला माहीत नाही. आणि 11 एप्रिल 1858 आंबा पाणीच्या लढाईत भिल्लांचा पराभव झाला होता. एवढं डिटेल नॉलेज असणं अपेक्षित नाही आहे. आणि आपल्या गटकाचा पेपर आहे त्यानुसार हे सुद्धा मला वाटतं बरोबर पकडलं पाहिजे. आता ब आणि ड बरोबर असं एकच ऑप्शन आहे, किंवा अ गेलं जसं पहिलं तर फिक्स चुकीचं आहे आपल्याला माहिती आहे, राहिलं क आणि ड. तर ब हे डिटेल माहिती असल्यामुळे ते बरोबर करणं विद्यार्थ्यांनी अपेक्षित आहे. आणि 4 नंबरचं उत्तर आपण इथं गोल करावं. आता मागच्या कंबाईनच्या पेपरमध्ये मी सांगितलं होतं की हे जे अधिवेशन आणि हे जे यांचे प्रश्न आहे ना, काय करायचं, एक मस्त चिठ्ठी घ्यायची किंवा एक चांगला A4 साईजचा पेपर घ्यायचा. तुम्हाला सांगतो कसं करायचं. याचा A4 साईजचा पेपर आहे आपला. याला काय करायचं, 1885 86 87 88 89. ओके, त्याला असे 3-4 भाग करायचे ते पेपरचे, बरोबर. इथं काय करायचं, स्थळ, अध्यक्ष,
आणि काही महत्त्वाची घटना. बस एवढं याच्यावर आहे ना तुम्हाला दर प्री मेन्सला एक प्रश्न फिक्स असणार आहे. असं जर का केलं किंवा ते पुढं व्हिटॅमिनचं करायचं की जसं जसं जिथे त्याचं गरज तिथं त्याचं मी तुम्हाला सांगेल. नाही तर मागचे 2 व्हिडिओ माझा अथर्व विटेकर व्हिडिओ नाव सर्च करून तुम्ही यूट्यूबला बघू शकता. तर एवढं जर तुम्ही कागद केलं ना दरवर्षी फिक्स आणि हमखास आणि सोप्यातला सोपा प्रश्न असतो. आता उदाहरणार्थ आपण आता बघू 1886ला आपल्याला माहिती होतं की दादाभाई नवरोजी अध्यक्ष ते आपण इथं लिहिलेले स्थळ अध्यक्ष आणि ते बरोबर. 1886ला दादाभाई नवरोजी अचं 3 आहे सोपं उत्तर आहे. यानं काय होतं हा प्रश्न तुमचा बरोबर पण येणार आहे आणि तुमचा वेळ पण वाचणार आहे. तो हा वेळ बाकीच्या प्रश्नामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायला किंवा मॅथ रिझनिंगमध्ये इन्व्हेस्ट करायला आपल्याला तो सोपा जाईल. आता 7 नंबरचा प्रश्न आहे कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा आला म्हणते. ओके कायमधारा ती फिक्स असायची परमनंट सेटलमेंट सिस्टीम त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर शेतकऱ्याला त्याचं नुकसान झालेलं आहे तर शेतकरी ऑप्शन येणार नाही. त्याच्यानुसार 1 नंबर गेला आणि 3 नंबर गेला. एकदा तुम्ही एक फिक्स असाल ना एकदा याच्याकडे सुद्धा उत्तर म्हणजे एक नजर मारा पर्यायाकडं. काय होईल शेतकऱ्यांवर जर का तुमचे 3ही ऑप्शन जर का मायनस होणार असेल तर तुमचा प्रश्न लवकर सुटायला आणि तुम्ही गोल करून पुढच्या प्रश्नाला जाऊ शकता. दुसरं जमीनदार आहे तर जमीनदाराला फायदा झाला त्याच्यामुळे जमीनदारी वाढली होती. ब बरोबर आहे आणि 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये ब नाही त्याच्यामुळे ते पण गेलं. कारागिरांना फायदा होणार नाही त्यानुसार 4 उत्तर आहे आणि हा PYQ असल्यामुळे आपला तो बरोबरच आला पाहिजे. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र आणि साहित्याची लाला लजपतराय यांचा संबंध नाही म्हटलेलं आहे. नाहीला गोल झाला पाहिजे इथं. त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केले. त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन केले. वंदे मातरम या वृत्तपत्रातून पॅसिव्ह रेजिस्टन्स थेअरी मांडले आणि पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. तर संबंध नाही म्हटले नाही ना तर पंजाबी वृत्तपत्र आपल्याला माहीत असतं. नाही आहे म्हणजे येणार नाही. दुसरं यंग इंडिया ग्रंथामध्ये लेखन केले. आता यंग इंडिया ग्रंथ दुसऱ्या माणसाचा आहे पण त्यांनी लेखन केले का एखाद्या चॅप्टर एखादा लाईन लिहिली असेल तर आपण त्याला शक्यतो चुकीचं करायचं नाही. त्याच्यानुसार ब म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन पण कट झाला. आता क ड का फक्त क. दुसरी गोष्ट नाकारण्याचा अधिकार कमी वेळा कमीत कमी चूक असायची आयोगाची टेंडन्सी असते. म्हणजे मी हे लॉजिक माझ्या PYQ डेव्हलप केलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमचं लॉजिक डेव्हलप करू शकता. मी एक तुम्हाला फक्त एक मॉडेल सांगतोय की कसं करायचं काय करायचं. हे लॉजिक ट्रिक्स अप्रोच कसं असतं दुधारी तलवार असते ती समोरच्याला पण कापतीन कधी कधी आपला पण गळा कापू शकतो. त्यानुसार तुम्ही तुमच्या सतसती विवेक बुद्धीचा वापर करून PYQ टेस्ट सिरीजमध्ये अप्लाय करून मगच एक्झाममध्ये वापरा. पटलं तर नाही वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त काय आहे की मी जे सांगतोय का त्याचे निगेटिव्ह बॅकफायर कोणाला नाही झालं पाहिजे. त्याचा पॉझिटिव्ह फायदा आला पाहिजे आणि तुमच्यासारखं 5 ते 10 मार्क वाढले या व्हिडिओ पाहून तर त्याचा म्हणजे मला खूप समाधान होईल. त्याच्यानुसार नाकारण्याचा अधिकार कमी वेळा पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. आता क तर 100% चुकीचेच आहे ऑप्शननुसार. आता या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले की नाही तुम्हाला माहिती आहे का केलं की नाही केलं नाही माहिती असेल तर त्याला बरोबर पकडायचं. त्यानुसार तर आपलं क हे उत्तर चुकीचं आहे आणि त्याला आपण गोल करायचं. आणि शक्यतो काय करा आपण आता पेपरमध्ये बरोबर चूक करतो ना तर ते इकडच्या साईडनं करायपेक्षा शक्यतो इकडच्या साईडनं करा. जसं मी आता मी पेपरमध्ये इकडच्या साईडनं करायचो. नाही तर काय होतं आपलं इथं 4 नंबरला टिक केलं म्हणजे इथं आपण 4 नंबरचं उत्तर मार्क करणं हे म्हणजे ते मूर्खपणा ठरेल. त्यानुसार इकडच्या साईडनं टिक करा. म्हणजे काय होतं आपण असं वाचतो इथं बरोबर इथं चूक किंवा काय जे तसं ते एकदा बघून घ्या तुम्ही. आता 9 नंबरचा प्रश्न 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती. मूडीमन सायमन लॉर्ड मॅकॉले आणि हंटर. तर कमिटी एकच नियुक्त होणार आहे कोणत्या याच्या कायद्याची हे काय म्हणतात चौकशी करण्यासाठी. तर कमिटी एक होणार आहे ना. तर दुसरी गोष्ट काय 3 नंबरचा ऑप्शन आणि 4 नंबरचा ऑप्शन ऑलरेडी मायनस होतो. आता हंटर कमिशन आपला 1882ला भारतीय शिक्षण आयोग म्हणून ते आला होता. तर हंटर इथं उत्तर येणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपलं ड गेलं आणि 2 ऑप्शन येणार नाही. सायमन गो बॅक हे मला वाटतं 1927च्या आसपास आहे. एकदा मी चुकत असेल तर तुम्ही चेक करा. तर ब सुद्धा येणार नाही आपलं. ब गेलं आणि कमिटी एकच असणार त्यानुसार आपलं उत्तर इथं यायला विद्यार्थी मित्रांनी मदत होती. आणि मी सुद्धा माझा पेपर असा सॉल्व्ह करायचो की माहीत असण्यापेक्षा आपल्याला काय माहिती त्याच्यानुसार प्रश्न आपण सोडवला पाहिजे. आता 10 नंबरचा लॉर्ड हार्डिंग 1844 ते 1848 यांच्या काळामध्ये पहिले युद्ध कोणतं झाले. ओके ठीक आहे. इंग्रज मराठा युद्ध 1818चं ते कारण की आपल्या मराठा संस्थेचा असतं किंवा मराठी सत्तेचा शेवट आपला 1818 झालेला आहे आणि ऑप्शनमध्ये 1844 वर्ष दिलेलं आहे. त्यानुसार पहिलं ऑप्शन तर येणार नाही आपलं. इंग्रज शीख युद्ध ठीक आहे. इंग्रज अफगाण आणि इंग्रज मुघल. तर इंग्रज आणि मुघलांमध्ये डायरेक्ट युद्ध झालेलं नाही. ते मराठांच्या माध्यमातूनच समजा ते युद्ध झालेलं आहे किंवा नंतर जसं जे लेटर मुघल्स म्हणतो आपण तर ते एवढे प्रभावी नव्हते. तर मुख्यत्वे युद्ध हे इंग्रज आणि मराठा सत्तेमध्ये झालेलं आहे. त्यानुसार मुघल तर येणार नाही. आणि दुसरे काय की 1844चं जे ऑप्शन दिलेलं आहे ते तर इंग्रज आणि शीख आता जे सध्या जे
सरकारनं पण आता सध्या कोणता तरी कार्यक्रम आणला होता, ते इंग्रज जे शीख युद्धामध्ये जे शहीद झालेले त्यांच्या सन्मानासाठी सरकारनं कार्यक्रम आणला होता. तर मला वाटतं त्याच्या रेफरन्सनं, म्हणजे त्या करंटच्या रेफरन्सनं हिस्ट्रीमध्ये प्रश्न आला असेल. याला तुम्ही बघून घ्या आणि याचं उत्तर डायरेक्ट इंग्रज आणि शीख. भारतामध्ये प्रथम क्लोन कृतक पद्धतीने जन्मलेल्या गिर गायीच्या वासराचे नाव काय होते? तर हा बेसिक प्रश्न आहे आणि गंगा याचं उत्तर आपल्याला हा माहीतच पाहिजे. आणि जे काय म्हणता याची ट्रिक आहे काहीतरी, मी ते तुम्हाला आठवलेत सांगतो. हे आपले जे व्हॉइसरॉय आहे का सगळे, त्यांची ट्रिक आहे. आणि 1905 पासून मला वाटतं कला मनाली रीडला ऐक, क म्हणजे कर्जन, ला म्हणजे ते लॉरेन्स किंवा काय ते जे असेल, लॉरेन्स नाही लिटन काहीतरी असेल ते एकदा तुम्हाला ट्रिक आहे, मी आठवले तुम्हाला ते परत सांगेल किंवा व्हिडिओमध्ये नंतर त्याला जोडून देईल मी. आता हे झालं 11 नंबरचं. 12 नंबरचं, संयुक्त राष्ट्राच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे निश्चित केलेली आहे? तर शाश्वत विकास आहे की 2015चा आराखडा आहे, त्यानुसार 17 आहे. हे आपल्याला पाठच पाहिजे. आणि प्लस आता मी भरपूर गोष्टी सांगतो की पाठ करू नका, पण ही जी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगतो, लाईन टू लाईन MDG आणि SDG हे तुम्हाला लाईन टू लाईन पाठच पाहिजे. 1 ते 17 त्यानुसार त्याला नो चॅलेंज आहे, कारण की दरवर्षी प्रीला मेन्सला जोडा लावा किंवा विविध एक्झाममध्ये हा प्रश्न येणारच आहे, तो आपला माहीतच पाहिजे. आता योग्य जोडा लावा हा PYQ आहे ना, विविध ठिकाणी सिंगल विधानामध्ये आलेलं आहे. तर आपण असं मागच्या पेपरमध्ये, कंबाईनच्या पेपरमध्ये मला वाटतं लोह खनिज आणि गडचिरोलीचा प्रश्न होता 2014चा, कोणत्या तरी डायरेक्टरेट म्हणजे संचालनालयाचा डाटा होता तो, बरोबर. तर लोह खनिज सुरजागड आहे, बचं 1 आहे, दोन ऑप्शन आपले राहतात इथं. आता दुसरी गोष्ट काय आहे, अचं 3 आहे. आता अचं 3 म्हणजे बचं 1 म्हणजे अचं 3 हे फिक्स असणार आहे, मॅग्नीजचं चिखल आहे, बरोबर. आता काय दुसरं डचं 2 जर का आपण इथं धरलं, डचं 2 का 4, तर क्रोमाइट जाणवली. आणि दुसरं काय की कचं 4 बॉक्साईटचं उदगिरी. हा PYQ विविध ठिकाणी आलेला आहे आणि बेसिक माहिती हे माहीतच पाहिजे. हा प्रश्न आपल्या याचं उत्तर 3च करणं अपेक्षित आहे. 14 नंबरचं, खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025चे उद्दिष्ट नाही आहे? आता हा प्रश्न लॉजिकचा आहे आणि हा प्रश्न ज्याचा बरोबर आला ना तोच गट क मध्ये स्कोअर काढतो. मासेमारीची सामाजिक भौतिक आर्थिक सुरक्षा, एकदम सोपं विधान आहे आणि पॉझिटिव्ह विधान आहे, हे बरोबरच पाहिजे. मासेमारीचे उत्पन्न 4 पटीने, मी तुम्हाला मागच सांगितलं, जिथं अंकामध्ये किंवा जिथं अक्षरामध्ये संख्या आल्या ना तर तिथं 4 पटीने म्हणजे 4x, x म्हणजे गुणिले, तर ते 4x आहे. ओके, ठीक आहे. शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाचा क्षमतेचा वापर, शाश्वत शब्द चांगला आहे, मत्स्य ओके, आणि क बरोबर आहे. मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हे पण पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आता दुसरी गोष्ट काय, तुम्हाला जर का 4 पटीने वाढवणं लक्षात आलं तर ठीक आहे, नाही तर तुम्ही ऑल ऑफ द अबव मारलं तर कार्यक्रम होऊ शकतो. तुम्हाला ते सांगतो, आपण एखादी योजना आणली आणि डायरेक्ट 4x उत्पादन नाही होणार. आता उदाहरणार्थ साधी गोष्ट आहे, आपण बऱ्यापैकी लोक शेतकरी बॅकग्राऊंडमध्ये, दरवर्षी तुमच्या शेतामध्ये 10 क्विंटल गहू होतो, तर अशी एखादी योजना आणली किंवा एखादा नवीन खताचा प्रकार आणला किंवा काही टेक्नॉलॉजी आणली, तर पुढच्या वर्षी तुमचं 10 क्विंटल तर 40 क्विंटल होणार नाही, फार तर 20 क्विंटल होऊ शकतं. नवीन समजा हरित क्रांती झाली होती भारतामध्ये किंवा तत्सम काही गोष्टीनं, तर हे 4x हे एक्स्ट्रीम आहे. आणि इथं चूक करताना तुमचं फार डिटेल अभ्यास किंवा फार तुमचं ॲनालिसिस चांगलं लागतं. डायरेक्ट 4 पटीनं उत्पन्न तर वाढणार नाही, दुपटीनं ठीक आहे. त्यानुसार हे एक्स्ट्रीम आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, हे विधान चुकत झालं पाहिजे. आता दरवेळेस सगळे ऑल ऑफ द अबव असं पण नसतं. जे 60 ते 70चा गॅप असतो ना, तो अशा प्रश्नांना तुमचा तयार होतो. एक 50-60 मार्क सामान्य विद्यार्थ्याला पडतात, पण जो 60 ते 70चा गॅप आहे ना, तर तो इथून कव्हर होतो. आणि कारण की एवढे उत्पन्न सिग्निफिकंटली वाढत नाही, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि तर 4 पटीने नाही, ते मुद्दामून आयोगानं काय म्हणतात अक्षरामध्ये दिलेले, ते विधान किंवा अंकामध्ये दिलेले नाही. आता मी तुम्हाला सांगतो, 4 पटीनं असं आलं ना त्याला अंकात लिहून घ्यायचं. दुसरी गोष्ट, हे तुम्ही रोमन संख्या लिहून घ्या, XI IX, XXI आणि XIX. आयोग मॅक्सिमम वेळेस इथं चुकवणार आहे. हे XI म्हणजे 11, हे म्हणजे 9, XXI म्हणजे 21 आणि XIX म्हणजे 19. असं जर का दिलं ना आयोगानं, हा प्रश्न फार सोपा राहतो. तुम्ही काय करा, त्याला अंकामध्ये मांडून घ्यायचं. आता ज्यांना रोमन अंक समजत नाही त्यांनी काय करा, सगळ्यात सोपं 30 पर्यंत लिहून काढा. आता 30 पर्यंत रोमन अंक पाठ करणं सोपं आहे. आणि ते जे असेल तर तुमचा एकदम बेसिक प्रश्न राहतो. आता उदाहरणार्थ आयोग काय करतं, भाग 12 का भाग 21 मध्ये, 12 कसं असतं तुम्हाला सांगतो, 12 असं असतं XII, आणि भाग 21 कसं असतं XXI. की भाग 12 मध्ये पंचायत राज किंवा काय ती, किंवा भाग 21 मध्ये काय घटना दुरुस्ती किंवा ते आपलं राज्यांसाठी विशेष तरतूद, एकदा बघून घ्या. तर आयोग इथं चुकवतो. आणि हा बेसिक प्रश्न असतो, ज्याला रोमन आकडे येतात का त्याला तो प्रश्न एकदम सोपा जातो. आणि आपलं ज्याला रोमन आकडे येते त्याचा कार्यक्रम होऊ शकतो. तुम्हाला एक त्याची ट्रिक पण सांगतो रोमन आकड्यांची, ती तुम्ही शक्यतो लिहून घ्या किंवा पाठ करून घ्या. IVX म्हणजे 1, 5, 10. IVX LCD म्हणजे L म्हणजे 50, C म्हणजे सेंचुरी लक्षात ठेवा 100, आणि D म्हणजे 500.
आणि यम म्हणजे 1000 मिलियन किंवा तसं ते मिलियन तसं ते तुम्ही त्या लक्षात ठेवा. आणि तुम्ही 30 जरी रोमन आकडे लिहून घेतले आणि ते जर 2-4 वेळेस लिहून पाठ केले तर तुमचे नेक्स्ट लेवलचे प्रश्न बरोबर यायला मदत होणार. हे रोमन आकडे वगैरे एकदा बघून घ्यायचे. आता 15 नंबरचा प्रश्न आहे. यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा क्रमात मांडा. बरोबर, यमुना नदी आहे, उपनद्यांना पूर्व ते पश्चिम म्हणजे एकदा बघून घ्यायचं. बरोबर, हा नकाशा असतो, ही पूर्व दिशा आहे आणि ही पश्चिम दिशा आहे. पूर्व ते पश्चिम म्हणजे असं मांडायचं. इकडूनची पहिली घ्यायची 1 2 3 4. हा 1-2 ठिकाणी राज्यसेवा परीला वगैरे मागच्या काळात म्हणजे 10-12 वर्षापूर्वी हा एकदा PYQ येऊन गेलेला आहे. तर काय करायचं, पूर्व ते पश्चिम म्हणलं आणि याच्यामध्ये कॉमन काढायचं. केन कॉमन आहे. केन म्हणजे कुठं असणार आहे, पश्चिम दिशेला असणार आहे. बरोबर. दुसरं काय, चंबळ. आता आपले डॉक्टर मनोज कुमार शर्मा हे जे महाराष्ट्रामध्ये IPS अधिकारी यांच्यावर जो चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटात दाखवलेले की ते चंबळ खोऱ्यातले होते. चंबळ खोरं कुठं आहे, याला पश्चिम साईडला येते. म्हणजे MP चा जो नकाशा आहे आपला भारताचा, तर त्याच्या पश्चिम साईडला येते चंबळ खोरे. ते सर्वात पश्चिमेला येणार चंबळ. ओके, हे 2 ऑप्शन गेले. आता सिंध बेटवा का हे केन, यासाठी तुमचं 50-50 मध्ये पोहोचले. तुम्ही कॉल घ्या, नाही समजलं तर ते तुमच्या हिशोबाने बघा. पण त्याची ट्रिक सांगतो. CSK लिहायचं इथं, CSK आणि इथं मध्ये बी टाकायचं, CSBK. 2-4 वेळेस ही ट्रिक लिहिली ना, चंबळ सिंध बेटवा केन, चंबळ सिंध बेटवा केन, एका साईडनेच पाठ करा आणि मग ते पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर वगैरे ते तुम्ही करा. आता CSKचा इथं विषय आला म्हणून सांगतो. आता IPL पण सुरू होईल काही दिवसामध्ये. तर आपल्या स्पर्धा परीक्षेच्या मुलांनी कोणत्याही प्रकारचं एंटरटेनमेंटसाठी क्रिकेट बघणं किंवा प्रो कबड्डी बघणं हे अपेक्षित नसतं. ते क्रिकेटमध्ये काय होतं, तुमचं रोज रात्रीचे 2-3 तास जातात किंवा आता T20चं वर्ल्ड कप सुद्धा चालू आहे, त्याच्यामध्ये तुमचा वेळ जातो. आणि दुसरी गोष्ट काय, आपण ते वर्ल्ड कप बघायला किंवा ते IPLचे मॅचेस बघायला आपण इथं पुण्यामध्ये अभ्यास करायला आलेलो नाही. एकदा तुम्ही पास झाले की मग तुम्ही वर्ल्ड कप बघा, प्रो कबड्डी बघा किंवा अजून काही नवीन काही एखादी गोष्ट बघा. पण सध्या आपल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करणंच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण की ती क्रिकेटवाले ते त्यांचं बघता आपण आपलं बघितलं पाहिजे. हे इथं थोडं सेल्फिश व्हायचं. सेल्फिश कसं, चांगल्या अर्थानं सेल्फिश व्हायचं की आपल्याला काय अभ्यास करायचं, पोस्ट करायची. क्रिकेटमध्ये आपला टाईम इन्व्हेस्ट करणं हे हुशारपणाचं लक्षण नाही आहे, असं मला इथं सांगायचं आहे. आता महाराष्ट्र इलेक्ट्रिकल वाहन धोरण 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गावर किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बसवले जातील. बरोबर, 25, 40, 50 किंवा 100 किलोमीटर. साधी गोष्ट आहे. आता पेट्रोल पंपाचं एवढं विकेंद्रीकरण झालेलं आहे की दर 2-2 किलोमीटरवर 1-1 किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे, हायवेवर पण आणि शहरात पण. आता गावखेड्यामध्ये जे शेवटचे गाव आहे आपल्या जिल्ह्यातले किंवा डोंगरदऱ्यातले गाव आहे, त्या गावात सुद्धा पेट्रोल पंप केलेला आहे. तर सरकारचं धोरण काय असतं की ती गोष्ट समजा चार्जिंग किंवा पेट्रोल पंप ती जवळ असेल तर लोक जास्त इलेक्ट्रिक गाड्या वापरणार आहे. जर का मला सांगा इथं एक EV स्टेशन आहे किंवा CNG स्टेशन आहे, दुसरं डायरेक्ट 500 किलोमीटरवर तिकडं नागपूर विभागामध्ये किंवा गडचिरोलीला आहे, तर लोक CNG आणि EV वापरणार नाही. पण ते जर का जवळ असेल 5-5, 10-10 किलोमीटरवर जर का ते असेल तर ते लोक त्याचा जास्त वापर करणार आहे त्या गोष्टीचा. त्याच्यानुसार याचं लॉजिक काय करायचं की कमीत कमी वाला जे ऑप्शन आहे ना ते मारायचं. 25, 40, 50, 100 आणि ते ऑप्शन सुद्धा मुद्दा म्हणून तसेच सेट केलेले. हा लॉजिकचा आणि अप्रोचचा प्रश्न आहे. आयोगानं तुमचं बरोबर यासाठी 25 कमी दिलेलं आहे किंवा आयोग असं पण देऊ शकत होतं 25, 20, 15, 10. त्या 10 मध्ये मग ते 10 मारायचं असतं. पण इथं सगळ्यात कमी काय आहे 25, तर हे मारलं पाहिजे आणि हा प्रश्न बरोबर झाला पाहिजे. आणि ह्या प्रश्नाचं लॉजिक आणि विचार असाच झाला पाहिजे. तर मी तर वैयक्तिक असाच केला असता, तुम्ही पण सुद्धा असाच करावं, माझी अपेक्षा अशी. आता पोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते. आता हा AMW आहे ना, हा कंबाईनचा ऑप्शनमध्ये होता जोडा लावामध्ये, उष्णकटिबंधीय मोसमी असं काहीतरी होतं. AMW आपण बेसिक प्रश्न आहे आणि पश्चिम किनारी म्हणजे मुंबईच्या दक्षिणेकडे बोललेले आहे. इथं कंसामध्ये स्पेसिफिकेशन केलेलं आहे, त्यानुसार याचं हे उत्तर आपलं बरोबरच आलं पाहिजे. खालीलपैकी चुकीची विधाने कोणती आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मणिपूर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत. ओके, नेपाळ हा भूपरिवेष्टित देश आहे जो चीन आणि भारत या 2 महाकाय देशांमध्ये आहे. त्याला ते बफर कंट्री काहीतरी म्हणतात. हे विधान तर फिक्स बरोबर आहे. भूतान हा देश नेपाळ या देशाच्या शेजारी. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे, मणिपूर हे जे राज्य भारताचा जो नकाशा असा आहे समजा, आपण असं धरू सध्या, तर मणिपूर हे राज्य ह्या साईडला इथं कुठंतरी असेल ते मणिपूर राज्य लोकेटेड, आणि नेपाळ हे ना हा इथं आहे, इथं UP उत्तराखंडच्या बाजूला नेपाळ देश. तर मणिपूरचा त्याचा संबंध नाही आहे, त्यानुसार हे विधान चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, भूतान हा देश नेपाळ या देशाच्या शेजारी, तर ते भूतान नाही येतो, तो भूतान शेजारी नाही, मध्ये सिक्कीम राज्य आहे पहा आपल्या नकाशामध्ये, असं इथं कुठंतरी सिक्कीम राज्य असेल, तर ते सिक्कीममध्ये, त्यानुसार हे विधानसुद्धा चुकीचं आहे. आणि ह्या तुम्ही एक भूगोलचे प्रश्न सोडवताना काय करायचं, प्रॉपर एक आकृती काढून घ्यायची. 1 सेकंद लागतो भारताचा नकाशा काढायला आणि तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा पण सांगून देतो.
बाकीच्या पेपरमध्ये पण सांगितलेलं आहे. एक सोपा अशा हिशोबांना कशा काढायचा महाराष्ट्राचा. यानं काय होतं, आपल्याला ते लोकेशन होतं, इथं नंदुरबार आहे, सिंधुदुर्ग, इथं आपलं काय म्हणता यवतमाळ, सोलापूर वगैरे, इथं गडचिरोली वगैरे. यानं काय होतं, किंवा इथं अमरावती. यानं काय होतं, तुमचं एक प्रॉपर तुम्हाला कळतं की आपलं नेमकं काय झालं ना, आपण विचार काय करतोय. यानुसार तुमचा प्रश्न बरोबर आला पाहिजे. आणि चुकीचं विचारलेलं आहे इथं, बरोबर नाही विचारलं बरं का. त्यानुसार अ आणि क हे उत्तर आहे. आता थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात चुकीचे विधान कोणते, चुकीच्याला गोल झाला पाहिजे. PYQ आहे हा परत. पाल जळगाव आपल्याला पोरांना जास्त माहीत नसतं, कोणी जळगाव साईडचे असेल तर त्यांना माहीत असेल. महाबळेश्वर सातारा माहीत असतं, लोणावळा पुणे हे तर माहीत असतं. पण तोरणमाळ हा जो प्रश्न आहे हा खूप वेळेस PYQ आलेला आहे, म्हणजे ते पोलीस भरतीपासून ते MPSC पर्यंत. तर तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यात आहे, ते महाराष्ट्रातलं सर्वात उत्तरेचं मला वाटतं थंड हवेचं ठिकाण असलं पाहिजे. त्यानुसार धुळे हे नाही आहे. आणि तुम्हाला हे पाल जळगाव माहीत असावं अशी आयोगाची अपेक्षा नाही आहे. तर तुम्हाला तोरणमाळ हा जो PYQ हाच तुम्हाला माहीत असावं या आयोगाची अपेक्षा आहे. त्यानुसार चुकीचं नंबर 2 विधान आहे. आता 20 नंबरचं पाहू. हा प्रश्न थोडा संदिग्ध आहे, त्यानुसार आपण हा प्रश्न न घेता आपण थेट पुढच्या प्रश्नावर जाऊ आपण. कारण की संदिग्धमध्ये लॉजिक लावून वगैरे काही फायदा नसतो. आपण पुढचा प्रश्न पाहू. नीती आयोगाची स्थापना डॅश या दिवशी झाली. PYQ आहे 1 जानेवारी 15. फक्त आयोगाने जर काही इथं दुसरं ऑप्शन 1 जानेवारी 2016 दिलं असतं तर आपले भरपूर पोरं त्याच्यामध्ये काय म्हणता कार्यक्रम झाला असता. तर त्यानुसार ते लक्षात ठेवायचं 1 जानेवारी 2015चे नीती आयोग, नियोजन आयोग हे जे 2-4 महत्त्वाच्या बॉडी आहे किंवा 2-4 महत्त्वाच्या योजना आहेत. योजना तशा शेपाशे राहतात, पण एक 10-20 महत्त्वाच्या योजना असताना बेटी बचाव बेटी पढाव सारख्या, किंवा कौशल्य भारत योजना, किंवा आपली ती 28 ऑगस्ट 2014ची जनधन योजना. या 2-4 योजनेचे वर्ष, तारीख, डेट सगळ्यात माहीत पाहिजे. ओके. राज्यसेवेचे मला वाटतं राज्यसेवेच्या कंबाईनच्या पेपरला तो राष्ट्रीय बालिका दिन विचारला होता, 22 जानेवारी का 24 जानेवारी. तर ते एकदा बघून घ्यायचं. दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले. आता तुम्हाला दारिद्र्य रेषा त्याची आकडेवारी वगैरे आपण काय करतो, भरमसाठ पाठ करतो. मग ती 21.7 का 21.9, 29.7 का 29.9 दारिद्र्याचे आकडे, किंवा 478 का 578 रुपये गरिबी आहे, ते काय आपण भरपूर पाठ करतो. सोपा प्रश्न काय, कोणती समितीने केलेले. आता आपण तेंडुलकर समिती फिक्स वाचलेली असते दारिद्र्यामध्ये, त्यानुसार 3 नंबरचा आणि 4 नंबरचा ऑप्शन गेला. दुसरं रंगराजन पण बेसिक वाचलेली असते, आपण आला 2 नंबरचा. केळकर समिती भरपूर ठिकाणी होती बरं का, पण ती दारिद्र्यासाठी नव्हती, इथं बघायचं. आणि आर्यन मल्होत्रा समिती माझ्या माहितीप्रमाणे ती इन्शुरन्स किंवा विम्याच्या त्या संदर्भात काहीतरी ती समिती होती. 23 नंबरचा औद्योगिक धोरणाबाबत चुकीचे विधान कोणते. 48च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ओके. भारताची स्टार्टिंगपासून मिश्र अवस्था होती. 1 नंबरचं बरोबर आहे. चुकीचे विचारलेले विधान हे काय, 1 नंबरमध्ये बरोबर आहे, म्हणजे हे येत नाही, हे येत नाही, हे येत नाही. आलं तुमचं विधान. सोपं आहे का. बाकी फक्त 17 क्षेत्र वगैरे हे तुम्हाला एवढं डोकं लावायची गरज नाही. 1 घंट्याच्या पेपरमध्ये तेवढा वेळ नसतो, ते घरी आल्यावर बघू आपण. बाकीचं तुम्हाला फिक्स माहिती नाही, जनरल स्टेटमेंट आहे, काही जास्त फॅक्ट्स नाही, आकडेवारी नाही. आपला प्रश्न बरोबर झाला पाहिजे. एक 5 ते 10 सेकंदात 15 सेकंदात जर का तुम्ही वाचून ह्या प्रश्नाला गोल केला ना, आणि इथं चुकीच्याला गोल करायचं सगळ्यात पहिले, तर तुमचा वेळ वाचतो आणि तो वेळ आपण पुढच्या अवघड प्रश्नासाठी तो युटिलाइज करू शकतो. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची नाबार्डची स्थापना. आता हा खूप वेळेस PYQ आहे, 12 जुलै 82 त्याचा कायदा, ती B शिवरामन समिती वगैरे विद्यार्थी मित्रांनी बघून घ्यायची. RBI कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक असे वर्गीकरण केले जाते. तर RBIचा कायदा कधीचा, 1934चा. इथं RBI नाही, इथं बँकिंग नियमन कायदा. आता आहे कायदा पण बरोबर आहे, वर्ष पण बरोबर आहे, पण प्रश्नानुसार RBIचा कायदा विचारलेला आहे. आणि शेड्यूल आणि नॉन शेड्यूल ते 2 नंबर शेड्यूल हा सुद्धा एकदा PYQ आला आहे, की त्या कायद्याच्या ज्या सेकंड शेड्यूलमध्ये ज्या बँका असतात त्यांना शेड्यूल बँक म्हणतात, आणि ज्या शेड्यूलमध्ये नसतात त्यांना नॉन शेड्यूल बँक म्हणतात. लोकसंख्या संक्रमण सिद्धतेतील 3रा टप्पा कोणता विचारलेला आहे. तर काय करायचं, मी काय करत आता माझ्या पेपरवर असंच राहायचं, जन्मदर आणि मृत्यूदर. म्हणजे हा पेपर मी दिलेला नाही आहे, मी मागच्या वर्षी जेव्हा माझे पेपर सोडवलेले आहे का त्यानुसार मी असंच करायचो. जन्मदर मृत्यूदर इथं लिहून घ्यायचं. असं आहे पहा, जन्मदर आणि मृत्यूदर इथं असं लिहून घ्यायचं. तुम्हाला इथं लिहून दाखवतो मी. जन्मदर आणि मृत्यूदर, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. हा, ही पहिली आकृती काढून घ्यायची. असं पहिल्या याच्यामध्ये काय असतं, जन्मदर मृत्यूदर दोन्ही जास्त असतो. दुसऱ्या याच्यामध्ये जन्मदर जास्त, मृत्यूदर कमी. आणि तिसऱ्या याच्यामध्ये काय असतं, दोन्ही कमी असतं. बस एवढी आकृती आहे ना, तुम्ही एकदा तुमच्या पेपरवर कुठेतरी साईडला काढून घ्या. बस एवढीच आकृतीवर तुम्ही कोणता पण टप्प्याचा जो प्रश्न असतो, आणि शक्यतो आयोग आहे ना, माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या ॲनालिसिसप्रमाणे 3च टप्प्यावर प्रश्न विचारलेला आहे. 4था आणि 5वा टप्पा हा काही संशोधकांनी काढलेला आहे, पण त्याला ऑथेंटिक न म्हणण्यापेक्षा, किंवा आपल्याला काय आहे की आयोगाने 3 टप्प्यापर्यंत प्रश्न विचारले ना, एवढं करा. बाकी PhD करायची नाही, किंवा आपल्याला त्या विषयामध्ये अजून काही नेट सेटसुद्धा पास नाही व्हायचे. आपल्याला टार्गेट काय की प्री पास व्हायची. आता पहिल्या टप्प्यामध्ये काय असतं, जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त, बरोबर. हा असतो पहिला टप्पा. याला इथं बांध दाखवू आपण.
लोकसंख्येची जलद वाढ ही सेकंड टप्प्यामध्ये होणार आहे, कारण की दोन्ही बाण क्रॉस चालले इथं. हा झाला दुसरा याच्यामध्ये. मृत्यूदरात लक्षणीय वाढ हे सुद्धा याच्यामध्ये होणार आहे, कारण की त्याच्यामध्ये सेकंड टप्प्यामध्ये हेल्थ सुविधा वाढतात. आणि तिसरं काय आहे, सॉरी चौथं काय आहे, जन्मदरात लक्षणीय घट हे होणार आहे इथं, कारण की हे काय इथं हा बांध खाली चालला, कारण की जन्मदराचा बांध दोन्ही ठिकाणी वरती असतो. बरोबर ड. बस एवढे आकृतीवर प्रश्न सोडा. तुम्ही कोणताही उलटा पालटा प्रश्न विचारा मला, आकृतीवरून तुम्हाला मी दाखवू शकतो की हा प्रश्न बरोबर झाला पाहिजे आपला. खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14 ऑगस्ट 2018 पासून विस्तारित म्हणजे काय म्हणता एक्सटेंडेड असेल त्याचं, हां एक्सटेंडेड प्रधानमंत्री जनधन योजनेतील 3 प्रमुख सुधारणा योग्य रीतीने दर्शवतो. आपण 2014-28 ऑगस्टची जनधन योजना पाठ केलेली असते, त्याच्यावर PYQ बनवलेला असतो. आपण विस्तारित शक्यतो पाठ करत नाही, किंवा त्याच्यामध्ये काय नॉर्मल नॉमिनल चेंजेस झाले आपण ते फक्त पुस्तकात अपडेट असतं किंवा आपण लिहून घेत असतो. माहीत नसेल तर हा प्रश्न कसा सोडवायचा सांगतो. ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली. ओव्हरड्राफ्ट म्हणजे जे तुम्ही जास्त पैसे म्हणजे थोडं नॉर्मल कर्जाचा प्रकार असतो ते, तर ते मर्यादा वाढवणं चांगलं असतं, की जिथं तुम्हाला तुमची पात्रता नसताना 5,000 रुपये कर्ज सरकार देतं, ते मर्यादा वाढवली. जर का म्हणजे पात्रता नसताना म्हणजे आपण तेवढं मॉर्गेज ठेवू शकत नाही, तर 10,000 रुपये कर्ज दिलं तर 5,000 रुपये आपल्याला शिल्लक भेटतं वापरायला छोट्या मोठ्या बिझनेससाठी, MSMEसाठी. तर ही मर्यादा वाढवणं ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तर इथं कमी केली, त्याच्यानुसार 2 नंबरचा ऑप्शन येणार नाही. 3 नंबर आणि 4 नंबरमध्ये मर्यादा वाढवलेली. विमा संरक्षण वाढवणं अपेक्षित आहे. आता आपण विमामध्ये जी जास्त वयोमर्यादेची अट असते, जी वृद्धांना पहिली विमा मिळत नव्हता, ती मला वाटतं मागच्या 1-2 वर्षामध्ये आपण ती अट शिथिल केली आणि जास्तीत जास्त लोकांना विमा कव्हरेज द्यायचं हे शासनाचं उद्दिष्ट असतं. त्यानुसार विमा संरक्षण कमी केली हे सुद्धा म्हणजे येणार नाही, हे चुकीचं ऑप्शन आहे. आता दुसरी गोष्ट काय याच्यामध्ये काय, विमा संरक्षण वाढवले, अपरावर्तित ठेवणं ते सुद्धा हे नाही, त्याच्यामुळे हा पर्याय गेला. आणि दुसरं सांगतो, याच्यामध्ये अटी जोडल्या म्हटलेलं आहे, तर सरकार आहे ना अटी शिथिल करण्यामध्ये मदत करतं, किंवा हे ऑप्शन तुम्ही ग्रे शेडमध्ये म्हणू शकता. म्हणजे अटी जोडल्या म्हणजे चांगल्या अटी सुद्धा जोडल्या असेल किंवा काय असेल ते. सरकार अटी शिथिल करणार आहे. सरकार अटी कधी कडक करणार नसतं कोणत्या याच्यामधले, कारण की सरकार हे आपलं भारत हा विकसनशील देश आहे आणि आपलं डेव्हलपमेंटचं सरकार असणार आहे. त्यानुसार ते म्हणजे लोकांना जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त कल्याण हे सरकारचा प्राथमिक उद्देश असतो. आणि वयोमर्यादा वाढवली, बरोबर. त्यानुसार ते उत्तर आपलं बरोबर आलं पाहिजे. 1991 मध्ये स्थापन झालेल्या एम नरसिंह समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. हा भरपूर वेळेस PYQ आलेला आहे, तर ती फायनान्स सेक्टर रिफॉर्मशी संबंधित आहे. 1991ला फायनान्सची आणि जी 97ची नरसिंह समिती ती बँकिंग संबंधित आहे. मला वाटतं एकदा 97चा महिना पण विचारला होता, चौथा महिना म्हणजे एप्रिल महिना असेल तो. एकदा तुम्ही ते बघून घ्या. राज्यसेवा मेन्सला आणि कंबाईन STI वगैरे मेन्सला सुद्धा तो प्रश्न आलेला आहे. तर हा PYQ आलेला आहे ना, आणि त्याचा महिना पण PYQ विचारला नाही, त्याचा महिना सुद्धा पाठ करणं अपेक्षित आहे. आणि एकदा नाही तो 2-3 वेळेस आलेला आहे. सरकारने मे 16 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन म्हणजे FRBM कायद्याचा आढावा घेण्यासाठी डायडॅश यांच्या अध्यक्षतेसाठी 5 सदस्यांची समिती नियुक्त केली होती. तर मे 2016 हा PYQ आहे. आता याच्यामधून काय करायचं, ह्या हेडलाईनमध्ये जी माहिती असते का, 1, 2, 3, 4 समजा अशी हेडलाईन आहे आणि हे 1, 2, 3, 4 असे ऑप्शन आहे. तर काय होतं, ज्या ह्या वर्षीची हेडलाईनमधली माहिती का पुढच्या वर्षी ऑप्शनमध्ये येऊ शकते आणि एखाद्या ऑप्शनमधला एखादी माहिती हेडलाईनमध्ये जाऊ शकते, म्हणजे प्रश्नाच्या हेडलाईनमध्ये. तर तसा प्रश्न होऊ शकतो. जर का उद्या जर का विचारलं NK सिंग समिती कधी आढावा घेण्यासाठी स्थापन केली होती, तर ते मे 2016 हे इथं PYQच्या हेडलाईनमध्ये दिलेलं आहे, ते आपल्याला माहीत पाहिजे. आणि NK सिंग हा राज्यसेवा मेन्स मला वाटतं 2023ला हा PYQ सुद्धा होता आणि 1-2 ठिकाणी पण PYQ आला आहे. NK सिंग हे आपल्याला उत्तर माहीत असणं अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट काय, ऑप्शन पण सोपे. LK झा, राजा चेलैया, एम नरसिंह हे त्याच्या 10, 20, 30, 40 वर्ष आधीचे व्यक्तिमत्व होते मोठे. पण सध्या NK सिंग यांचीच समिती होती आणि मला वाटतं ते त्या फायनान्स कमिशनचे अध्यक्ष पण होते एकदा. ओके, असं करायचं. आणि हे हेडलाईनचे याचे करायचं. जसं तो सत्यसुधारक हॉटेलचा प्रश्न आला होता 2015 राज्यसेवा मेन्सला, तो हेडलाईनमध्ये होता. आणि 2022-23ला डिपार्टमेंटल STI का डिपार्टमेंटल AS वाला तो ऑप्शनमध्ये होता की सत्यसुधारक हॉटेल का कोणतं हॉटेल होतं ते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान NPSM कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये तयार झाले, हा PYQ आहे. आणि दुसरी गोष्ट ते 11वी पंचवार्षिक योजना आहे. दुसरी गोष्ट काय की 10वी तेव्हा संपली 2007ला आणि 11वी तेव्हा सुरू झाली. तर 2007ला काय करायचं, पंचवार्षिक योजना संपताना एखादी योजना नाही काढणार आपण, सुरू होताना, म्हणून ती 11वी पंचवार्षिक योजना आहे 2007ला. हे येतं मोठा प्रश्न. जेवढा मोठा प्रश्न नाही तेवढे उत्तर सोपे असते, फक्त ते वाचायला थोडं मेंदूला प्रेशर येतं. त्यासाठी काय करायचं विद्यार्थी मित्रांनी, परीक्षेमध्ये सिप पाणी पिणं अपेक्षित आहे 4 ते 5 वेळेस. फक्त एवढं पाणी प्यायचं नाही की आपल्याला लघवी लागेल एवढं. फक्त पाण्यामध्ये ग्लुकोज टाकून न्यायचं, बाहेरूनच 1-2 सफरचंद आणि डार्क चॉकलेटची 1-2 बाईट खाऊन जाणं अपेक्षित आहे. त्यानं काय होतं, मेंदूला प्रचंड शुगर लागत असते एक्झाममध्ये. वर्षभराचा डाटा आपल्याला 1 तासामध्ये रिकॉल करावा लागत असतो. त्यानुसार तुम्ही जर का 4-5 वेळेस मागं टेकून पाणी पिलं आणि आवडत्या विषयापासून सुरुवात केली, मागं माझ्यासाठी त्याचा व्हिडिओ यूट्यूबला एकदा तो बघून घेताल.
आवडत्या विषयापासून जर का तुम्ही पेपरला सुरुवात केली ना तर तुमचं कॉन्फिडन्स हाय असतो आणि पेपर सोपा आहे असं तुम्ही स्वतःला सांगत असतं की यार नाही यार पेपर सोपा आहे. आवडत्या विषयाचे आउट ऑफ प्रश्न मार्क निघतात आणि बाकीचे विषयसुद्धा त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. तर आपण आपल्या क्षमता ओळखून आपला आवडता विषय आणि आपली आवडती स्ट्रॅटेजी ठरवूनच पेपरला जायचं. आणि आपण जी स्ट्रॅटेजी ठरवणार आहे ती पहिली टेस्ट सिरीजमध्ये वापरून बघायची की हे माझ्यासाठी वर्कआउट होते का, वर्क होते का. चांगलं असेल तर ठीक आहे, नसेल तर स्ट्रॅटेजी बदला. फक्त ते पेपरमध्ये प्रयोग करू नका. त्यासाठी टेस्ट सिरीज वगैरे ऑफलाईन लावा आणि त्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचे प्रयोग करा. आता याच्यामध्ये चलनविषयी धोरण आहे की राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन, रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपला खर्चविषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी अंमलबजावणी करते त्या धोरणास चलनविषयी धोरण म्हणतात. ओके, ठीक आहे. अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929 ते 33च्या महामंदीनंतरच्या काळात अधिक महत्त्व प्राप्त आले, ज्यामध्ये केन्स यांचे योगदान आहे. ठीक आहे, माहीत नसेल तर ठीक आहे, याला बरोबर समजायचं. आता वरचा प्रश्न हा चौकटीतला आहे. तर चलनविषयक धोरण आहे ना RBI राबवते आणि राजकोषीय धोरण मला वाटतं सरकार राबवतं. तर हे प्रतिकूल परिणाम वगैरे हे ठीक आहे, तर सरकार आणि चलनविषयक धोरण नाही राबवणार सरकार. एवढं बेसिक माहिती इकॉनॉमिक्समधलं त्या धड्यातलं तो पहिला पॉईंट असतो. वाचताना तुमचं इंटरप्रिटेशन आणि तुमचं आकलन कसं आहे त्यानुसार हा प्रश्न बरोबर झाला पाहिजे. इथं फक्त बस मारलं पाहिजे, इथं ऑल ऑफ द अबव वगैरे तो स्कोप नाही. 32 नंबरचं PYQ आहे. आता म्हटलं फायनान्स कमिशन वगैरे ते काय करायचं, फायनान्स कमिशनचे पहिल्यापासून तर 14 अध्यक्ष, आता 16 अध्यक्ष लाईनीने एका पेजवर लिहून काढायचे. बस अध्यक्ष आणि त्यांचं कोणता वित्त आयोग होता, त्यांचं वर्ष वगैरे नाही लिहिलं तरी ठीक आहे, फक्त शेवटचं वर्ष बघायचं. आणि सध्या जो रिसेंट आपला वित्त आयोग असणार आहे ना ते वित्त आयोगाचे सदस्य पण करायचे. पण जो वेतन आयोग आता येणार आहे 8 वेतन आयोग, ज्यांना आपले शासकीय सेवकांचे पगार वाढणार आहे, तर ते वित्त आयोगाचं अध्यक्ष पाठ केलं तर ठीक आहे, पण त्यांचे सदस्य विदस्य ते पाठ करणं अपेक्षित नाही. आणि वेतन आयोगाचा प्रश्न माझ्या माहितीत तरी कधी विचारलेला नाही आहे, किंवा बायचान्स एखादा विचारला असेल तर सोडून द्या. वेतन आयोगापेक्षा फायनान्स कमिशनला महत्त्व द्यायचं, त्याचं आर्टिकल वगैरे सगळं प्रॉपर लिहून काढायचं. त्याची ट्रिक पण आहे, पहिला वित्त आयोग ते 16वा वित्त आयोगापर्यंत ते चांगलं करणं अपेक्षित आहे. 1 ते 15चं फक्त काय करायचं, अध्यक्ष पाठ करायचे आणि 16व्या वित्त आयोगाचा सचिव पण पाठ करायचा. IAS ऑफिसर आपण शक्यतो पाठ करत नाही, तरीसुद्धा त्या वित्त आयोगाचा करायचं, कारण की तो विचारलेला आहे आणि त्याचे मेंबर वगैरे आपण चांगले पाठ करणं अपेक्षित आहे. एका कागदावर लिहिलं ना तुमचा एक प्रश्न फिक्स तुमचं बरोबर येईल. आता 14वा वित्त आयोग आहे, बरोबर जोडी विचारलेली. 14वा वित्त आयोगाचं वायवे रेड्डी. ओके, हेच त्याचं उत्तर आहे बरोबर. 10वी पंचवार्षिक योजनेची तारीख चुकवलेली आहे. सीमा शुल्कातील घट म्हणजे वित्तीय क्षेत्रातील सुधारणा, आता हे माहीत असेल नसेल. आणि केंद्र सरकारची तूट हे माहीत असेल नसेल. फिक्स माहीत काय, वित्त आयोग सोपा प्रश्न आहे, उगा याला डोकं लावायचं नाही. आता हे 2022-23ची तूट विचारली म्हणून मी 23-24ची तूट करतो, मग 25ची तूट करतो, मग केंद्राची विचारली म्हणून महाराष्ट्राची करतो. ते तूट बीट करू नका. आयोगानं काय अपेक्षित आहे तुमचं, हे वित्त आयोगाचं नॉलेज चेक केलेलं आहे, हे 3 नंबरचं आणि 4 नंबरचं नॉलेज नाही चेक केलं. हे कळलं पाहिजे. नाही तर आपण PYQ करा म्हणजे आपण ते प्रत्येक वर्षाचं ते तूट वगैरे पाठ करणं हे मी नसतं केलं वैयक्तिकरित्या, हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टामध्ये काय, स्थूल प्रजनन दर घटविणे, टू रिड्यूस टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे त्याला TFR म्हणतो आपण. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे. आता हा मागच्या एक्झाममध्ये पण PYQ गेला होता, मागच्या म्हणजे कंबाईनच्या, तर हा बरोबर आहे. इथं ब विधान बरोबर आहे आपलं, 3 नंबरचा ऑप्शन गेला. स्त्री पुरुष लिंगभाव समानता आणणे, पॉझिटिव्ह म्हणजे चांगली गोष्ट आहे, हे कोणत्या पण पॉलिसीमध्ये असणार आहे. जनरल स्टेटमेंट आहे, याला बरोबरच करायचं. नाही तर मी पॉलिसीमध्ये वाचलं नाही किंवा माझ्या नोट्समध्ये नव्हतं हे किंवा माझ्या पुस्तकात नव्हतं असं म्हणायचं नाही. जनरल स्टेटमेंट आहे, भारताचा विकास करायचा, हे जनरल स्टेटमेंट आहे, ते बरोबरच करायचं त्याला कुठं पण. बरोबर. क पण बरोबर आहे ब सोबत, म्हणजे हे पण गेलं. हां, ओके. आता कचं इथं ऑप्शन तुम्हाला सांगतो मी. हा प्रश्न म्हणजे मी सॉल्व्ह करताना जेव्हा आम्ही मित्र बसलो होतो तेव्हा सुद्धा आला होता. आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये मोस्ट करेक्ट कसं निवडायचं. आता मला वाटलं क पण बरोबर आहे आणि ब पण बरोबर आहे. हा TFR 1 नंबरचं पण बरोबर आहे, पण जे चौथं आहे ना ती फिक्स चुकीचं आहे. 45 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणे हे फार एक्स्ट्रीम आहे. ते मासेमारीचे उत्पन्न 4 पटीने सारखे एक्स्ट्रीम चुकीचं आहे ना. तर ड गेलं. आता क मला बरोबर वाटत असून सुद्धा मोस्ट करेक्ट कोणतं आहे त्यानुसार अ आणि ब उत्तर इथं टिक करणं अपेक्षित आहे. आणि कोणी जर का इथं आता इथं अ ब क ऑप्शन असतात, आपण अ ब क ऑप्शनकडे गेलो असतो, हे इथे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं अपेक्षित आहे. आता कोणाची या प्रश्नाबाबत मतांतर असू शकता, पण मी माझं लॉजिक असं लावलं असतं, मला क जरी बरोबर वाटलं असतं तरी मी अ आणि ब इथं उत्तर टिक केलं असतं. आता हा PYQ आहे, सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निधी द्यायचे आहे, पण याचं आयोगाने उत्तर संदिग्ध दिलेलं आहे. मी जर का त्याचं उत्तर असतं तर मी त्याचं दुसरं टिक केलं असतं. आणि थोडे कर्ज घेणे चांगले असते प्रगतीसाठी, हे तुम्ही वैयक्तिक आयुष्यात पण लक्षात ठेवा. थोडंच बरं का, जास्त नाही. बँकराफ्ट होणे इतकं घ्यायचं नाही, जेवढं आपलं अंथरून पाहून हातपाय पसरावे ही जी मराठी म्हण आहे त्यानुसार आपलं
जेवढी आपले काय म्हणतात गरज आहे किंवा जेवढी आपली पात्रता आहे तेवढंच माणसानं किंवा त्याच्यापेक्षा कमीच कर्ज घेतलं पाहिजे. हे वैयक्तिक मायक्रो इकॉनॉमिक्ससाठी पण गरजेचं आहे आणि मॅक्रो शासनाच्या इकॉनॉमिक्ससाठी सुद्धा ते गरजेचं आहे. तर हा प्रश्न संदिग्ध असल्यामुळे आपण डायरेक्ट आता पुढच्या प्रश्नावर झेप घेऊ. अन्नधान्याचे बफर स्टॉक डॅश करिता करतात. किमतीतील चढउतार मर्यादित करण्यासाठी, अन्नधान्य निर्यात, बियाणे पुरवठा आणि खुल्या बाजारात विकण्यासाठी. बफर स्टॉक कोण मेंटेन करतं? सरकार करतं. मला वाटतं FCI आणि 1-2 संस्था आहे त्यांच्या माध्यमातून करतं. त्याचं कारण काय असतं माहिती का? महागाईच्या काळात किंवा सणावाराच्या काळामध्ये ते नियंत्रित करण्यासाठी. आता उदाहरणार्थ सणावाराचे दिवाळी सण आहे, आपण सगळे गोडधोड पदार्थ करतो, मिठाई खातो किंवा अजून लाडू वगैरे करतो. तर जर का साखर सरासरी 40 ते 45 रुपये किलो असेल आता, पण तीच जर का 100 रुपये किलो झाली साखर किंवा एकदम 10 रुपये किलो झाली, जर का 100 रुपये किलो झाली तर ग्राहकांचं नुकसान होईल आणि 10 रुपये किलो झाली तर काय म्हणतात कारखानदारांचं नुकसान होईल आणि बाय डिफॉल्ट मग ते दुकानदार, व्यापारी, कामगार किंवा जो शेतमजूर आहे किंवा जो ऊसतोड कामगार आहे त्यांचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. त्यांना मजुरीच तेवढी भेटणार नाही. तर सरकार काय करतं, हा 40 रुपये रेट मेंटेन करण्यासाठी काही साखर आहे ना, कारखान्यांनी ती प्रोड्यूस केली का, उत्पादन केलं का, ती काही साखर सरकार ॲडव्हान्समध्ये त्यांच्याकडून घेतं, म्हणजे पैसे देऊन घेतं, ॲडव्हान्समध्ये घेतं. त्याचं कारण आहे की जर का असं हे जर का काही कम किंमत काय म्हणतात युद्ध झालं, आता जसं तिकडं इराण वगैरे तिकडे युद्ध चालू आहे, अमेरिका वगैरे, तर अशा याच्यामध्ये आपला स्टॉक मेंटेन करण्यासाठी आणि सर्वसामान्यांपर्यंत ती गोष्ट पोहोचण्यासाठी सरकारला ह्या गोष्टी कराव्या लागत असतात. याच्यामध्ये सरकार नफा मिळवण्यासाठी किंवा दुसरा काही सरकारचा उद्देश नसतो. ग्राहक हित आणि शेतकरी हित हेच सरकारचा इथं उद्देश असतो. तर नंबरचं बरोबर आहे. निर्यात करण्यासाठी नसतं. निर्यात करण्यासाठी बफर स्टॉक नसणार आहे. बियाणे पुरवठा बफर स्टॉकचा काही संबंध नाही. आणि खुल्या बाजारात विकण्यासाठी सरकार कधीच खुल्या बाजारात विकणार नाही बफर स्टॉक. त्यासाठी काय आहे की जर काय फारच किमती खालीवर झाल्या, जसं तुम्हाला 100 रुपये 10 रुपये सांगितलं, त्यानुसार ते असतं. यानुसार हे उत्तर बरोबर आहे. आता हे सांगतो मी 36 नंबरचा. कोणत्या शहरात 11वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस पार पडली? आता हे मी माझ्या लॉजिकनुसार सांगतो की हा प्रश्न पाठ करणं अपेक्षित नाही आहे आपण. त्याचं कारण सांगतो. आशियान आहे, मग सार्क आहे, मग बिमस्टेक आहे, मग अजून कोणती नवीन संस्था आहे, नाटो आहे, क्वाड आहे, संरक्षण मंत्र्याची बैठक आहे, मग ती आपले काय म्हणतात गृहमंत्र्याची बैठक आहे, मग प्राईम मिनिस्टरची बैठक आहे, मग आपले परराष्ट्र मंत्र्याची बैठक आहे. अशा 400-500 गोष्टी होऊन जातील तुम्हाला पाठ करायला. तर ही पाठ करणं अपेक्षित नाही आहे. जर का तुम्हाला रॅन्डम कुठं न्यूजमध्ये वाचली किंवा तुम्हाला कुठं क्लिक झाली तर ठीक आहे, पण मी जर का वैयक्तिक असतो तर मी ही पाठ नसती केली. हा माझा प्रश्न चुकला असता तरी ओके. काय असतं, 100 गोष्टी करंटमध्ये पाठ करण्यापेक्षा 100 गोष्टी पॉलिटीमध्ये पाठ करा. 100 गोष्टी करंटमध्ये पाठ करून एक प्रश्न बरोबर येईल की नाही यात आपण सांगू शकत नाही. पण तीच गोष्ट आपण पॉलिटीमध्ये 100 गोष्टी पाठ केल्या ना, तुमचे 10 प्रश्न पुढची शिल्लक बरोबर येतील. पॉलिटी म्हणा, भूगोल, इतिहास म्हणा. तर मी नसतं पाठ केलं. आणि काय असे इतक्या मायक्रो किंवा इतक्या रॅन्डम डिटेल परिषदा पाठ करणं विद्यार्थ्यांनी इथं अपेक्षित नाही असं मला वाटतं. 37 नंबरचा प्रश्न. अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? आता अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सव आहे. आता मी स्वतः वेरूळचा आहे म्हणून मला माहीत असणं अपेक्षित, म्हणजे माहीत असलं तर सुंदर आहे, सोन्याहून पिवळं आहे. पण आता कोणी वेरूळ अजिंठ्याचे नाही किंवा संभाजीनगर जिल्ह्यातले नाही, तर त्यांना हे माहीत असणं अपेक्षित नाही आहे. आता आम्ही तिकडचे असून सुद्धा आम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती. आणि दुसरं सांगतो, चित्रपट महोत्सव किंवा स्पर्धा, छोट्या मोठ्या खेळाच्या स्पर्धा किंवा छोटे मोठे पुरस्कार आहे हे फार असतात. आपण काय पाठ करतोय, ते नारळ दिलं का शाल दिली आणि त्याच्यामध्ये किती पैसे दिले. तर हे विद्यार्थ्यांनी पाठ करणं अपेक्षित नाही आहे. जे महत्त्वाचे पुरस्कार आहे भारतरत्नासाठी, तर भारतरत्नामध्ये पण आता ते PDF मध्ये 100 फॅक्ट्स असणार आहे, आकडेवारी फॅक्ट्स वगैरे. तर त्याच्यामध्ये जे PYQ विचारले, भारतरत्नावर कसे प्रश्न विचारले, तुमच्या त्या अमेरिकन ओपन टेनिसच्या स्पर्धेवर कसे विचारले, बुकर पुरस्कारावर कसे विचारले, अर्जुन पुरस्कारावर कसे विचारले, तर ते एकदा PYQ बघायचे. आता हा प्रश्न मी जर का स्वतः असतो तर मी हा प्रश्न पाठ नसता केला. अदरवाईज जर का आता दुसऱ्या याच्यामध्ये ऑप्शन वाचू, महेश कोठारे, अशोक सराफ, साई परांजपे, सचिन पिळगावकर या चौघांपैकी जर का तुमचं कोण फेवरेट असेल तर तुम्हाला ते समजलं तर ठीक आहे, नाही तर हा प्रश्न चुकला तरी काही हरकत नाही. 85 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? त्याचं उत्तर आहे, बेसिक प्रश्न आहे ना, आपल्या हा सर्व सोर्समध्ये कव्हर झाला आहे. याचं उत्तर आहे उमा कांजीवार. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थींसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केलेली? 2.5 लाख, 4.5 लाख, 1.5 लाख आणि 8.5 लाख. तर आपल्याला हे माहिती आहे. आणि जवळपास लाडकी बहीण योजना राज्यात चर्चेली जाणारी सध्याच्या काळातली सर्वात महत्त्वाची योजना आहे. याचं उत्तर 2.5 लाख आहे. हा चौकटीतला प्रश्न आहे, आपल्याला माहीतच पाहिजे. आता 40 नंबरचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 25 रोजी घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय देताना आवासाच्या अधिकाराला संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात केलेले आहे? तर आवासाचा अधिकार आहे, हा बेसिक प्रश्न. 19 ते भाषण, सभा, स्वातंत्र्य तो प्रश्न आहे. 32 नंबर हाच एक मूलभूत अधिकार आहे, त्यानुसार हे ऑप्शन येणार नाही. ते 20 नंबर ते डबल अटक, डबल सोडा,
ते प्रकारे. आणि 21मध्ये मला वाटतं 34 हक्क किंवा अजून वाढवले असेल कोर्टानं. तर 21 उत्तर आपण काय म्हणता गोल करणं अपेक्षित आहे. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला? तर हे रोहिणी ग्रामपंचायत आहे. हे बेसिक आहे. आता हिवरे बाजार वगैरे यांना ऑलरेडी भेटलेलं आहे किंवा आमच्याकडं पाटोदा गाव आहे, तर त्यानुसार तुम्ही बघा. पण हा बेसिक प्रश्न आहे. निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म केलेले आहे? तर ECI नेट हे त्याचं उत्तर आहे. आणि हा भरपूर चर्चेमध्ये होता. आत्ता मागे जिल्हा परिषदच्या निवडणूक झाल्या किंवा मागच्या वर्षी विधानसभेची निवडणूक झाली. राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित केलेले? राष्ट्रीय पुरस्कार आहे. आता देवेंद्रजी फडणवीस, एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार हे तिघंसुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाशी मुख्यत्वे संबंधित आहे. त्यांचं राष्ट्रीय स्तरावर तेवढं कार्य सध्या तरी नाही आहे. आणि गडकरी सर हे केंद्रात मंत्री असल्यामुळे त्यांचं ऑल इंडिया स्तरावर रोडच्या माध्यमातून किंवा काही सामाजिक कार्यसुद्धा त्यांचं चांगलं आहे. तर राष्ट्रीय व्यक्तिमत्व कोण आहे? नितीन गडकरी. तर याचं लॉजिक असं आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की हा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे, 43वा वगैरे विचारलं, याचं फक्त नाव विचारलेलं आहे. आपण काय करतो ते किती रुपये दिले, कोणत्या गावाला झाला, कसा दिला, मागच्या वर्षी कोण होतं, त्याच्या मागच्या वर्षी कोण होतं, आपण ते पूर्ण फॅक्च्युअल नोट्समध्ये काढायचा प्रयत्न करतो. साधी गोष्ट आहे. 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार नितीन गडकरी. आणि इथं पहिला ऑप्शन का पहिला शब्द काय आहे? राष्ट्रीय काय म्हणतात प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी. तर फडणवीस सर, शिंदे सर आणि अजितदादा पवार यांचे योगदान हे राज्याच्या प्रगतीसाठी फार महत्त्वाचे. उदाहरणार्थ समृद्धी मार्ग आहे किंवा अजून त्यांचे 100 डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चांगले. पण राष्ट्रीय विचारल्यामुळं नितीन गडकरी यांच्याकडे आपण उत्तर टिक केलं पाहिजे. 2025च्या ड्युरंड कपमध्ये उपविजेता कोण ठरलेलं आहे? तर ड्युरंड कप हे एवढं माहिती असेल, PYQ होतं फुटबॉल आहे. पण उपविजेता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपाध्यक्ष हे पाठ करणं अपेक्षित नाही. अशा 100 स्पर्धा आहे. तुम्ही 100 विजेते पाठ करणार, 100 उपविजेते पाठ करणार, मग ते गोल्डन बॉल कोणाला भेटला, गोल्डन बूट कोणाला भेटला, अशा 100 तुमचे 500 गोष्टी होईल एका प्रश्नासाठी. तर मी असतो तर मी वैयक्तिक ही गोष्ट पाठ नसती केली. उपविजेता आला तर ठीक आहे, नाही आला तर ठीक आहे, काहीतरी तुक्का मारून पुढे जाईल किंवा हा प्रश्न स्किप करेल. PM धनधान्य कृषी योजना PMDDKY बाबत योग्य कथने ओळखा. केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 25 रोजी योजनेला मंजुरी दिली. 200 जिल्ह्यामध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केली. ओके, ठीक आहे. तर योग्य कथने काय आहे? एक नंबर तर ठीक आहे, याच्यामध्ये विशेष काही चुकलेलं नाही. आता इथं 200 जिल्हे, 100 जिल्हे काय आहे हे आपल्याला लक्षात येणं महत्त्वाचं आहे. आलं तर ठीक आहे, नाही आलं तरी पण ठीक आहे. पण हे प्रश्न आहे ना, ते 60 ते 70चे जी मार्जिन असतं का, आता मी कमाईनं 72.5 मार्क काढले होते, तर असे 2-4 प्रश्न पेपरमध्ये सापडून जातात. मी घरून पाठ करून आलो तसं नसतं. ते लॉजिक किंवा तुमचं नशीब पण तिथं असतं. आणि दुसरी गोष्ट काय की रिस्क कुठं रिस्क घ्यावं लागते. पण रिस्क ही कुठंच घ्यायची. जे ऑल ऑफ द अबव्हवाले प्रश्न तिथं रिस्क घेऊन फायदा नाही. त्याचं उत्तर आहे फक्त बरोबर. सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान डॅश येथे झाली. हा प्रश्न तुम्हाला माहीत असेल तर ठीक आहे. जागतिक शिखर परिषद, मी असतो तर मी दिल्ली भारत मारला असतं, कारण की महाराष्ट्राचा पेपर आहे, भारताचा प्रश्न आहे. किंवा महाराष्ट्राचा जर का ऑप्शन असेल पुणे, मुंबई वगैरे, तुम्ही टिक केलं असतं. आता दोहा कतारमध्ये झाले, ज्याला समजलं त्याला समजलं, ठीक आहे. दुसऱ्या वर्षी जर का विचारला हा प्रश्न तर फक्त त्या वर्षीची जागतिक शिखर परिषद पाहून घ्या, ती कुठं झाली, हे किती तारखेला झाली, सामाजिक विकास ह्या गोष्टी नाही पाहिजे. सामाजिक विकास तुम्हाला एक बेसिक माहीत पाहिजे, पुढच्या वर्षीची बघून घ्यायची फक्त. पण ती नोव्हेंबरमध्ये झाली का, मग भारतामधून कोण गेलं किंवा तिकडून कोण आलं, या गोष्टी पाठ करणं अपेक्षित नाही. मी वैयक्तिक तसं करायचो नाही. खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले? रविचंद्रन अश्विन, हरविंदर सिंग, IM विजयन आणि PR श्रीजेश. तर ह्या वर्षी न्यूजमध्ये होतं की जो श्रीजेश सर आहे आपले हॉकीचे गोलकीपर होते आणि त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे हॉकीमध्ये किंवा भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या पद्धतीने नेलेलं आहे. तर त्यांना एकमेव खेळाडू होते त्यांना पद्मविभूषण भेटलं होता. ती गोष्ट थोडी न्यूजमध्ये वगैरे हायलाईट झाली होती. त्यानुसार आयोगाने ऑप्शन तयार केले आणि विधान गेलं तर का आपल्याला माहीत पाहिजे. देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील डॅश गावात सुरू केली. आता हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. देशातील AI अंगणवाडी हा माहीत पाहिजे आपल्याला, वर्धमाना. हैदराबाद झालेल्या स्पर्धेत 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपन सुजाता चुआंगसरी कोणत्या देशाची? भारतामध्ये झाली, हैदराबाद येथे झाली. मिस वर्ल्ड आहे म्हणून प्रश्न विचारला. मी असतो तर मी नाव पाठ केलं असतं, पण ते नावच आता हेडलाईनमध्ये आलेले आहे. त्यांचा देश वगैरे एकदा बघून घ्या, आलं तर ठीक आहे, नाही तर सोडून द्या हा प्रश्न. आता ते भारतामध्ये झाले म्हणून ते विचारलं. उद्या पुढच्या वर्षी अमेरिकेत होईल, त्याच्या पुढच्या वर्षी साऊथ आफ्रिकेमध्ये होईल मिस वर्ल्ड स्पर्धा किंवा ती मिस युनिव्हर्स स्पर्धा, तर ते पाठ करणं अपेक्षित नाही. दरवर्षी अशा किती स्पर्धा होत चालतात हे इथं विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्या. मग 72वी का, डाऊट नाही घ्यायचा.
जमलं ठीक आहे, नाही तर सोडून द्या. कारण 2024ला 25ला कंबाईन आणि गट कलर खरंच थोडं अवघड येत आहे. आपण एक 10 मार्क जरी काढले करंटमध्ये तरी मोर दॅन सफिशियंट आहे. निसार नासा इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार मिशन हा इस्रो आणि नासा यांचा संयुक्त प्रकल्प आहे. ठीक आहे, नासा इस्रो इथे दिलेलं आहे म्हणून इथं नासा इस्रो. निसार मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट हे भूमी बर्फाचे विकृतीकरण, भूमी परिसंस्था, महासागरीय प्रदेशांचे अध्ययन करणे आहे. ओके, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये एक्स्ट्रीम काही दिसत नाही, हे याचं अ आणि बस मारायचं. लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती डॅश असू शकते, म्हणजे मे बी म्हटलेलं आहे. ओके, तो पूर्णपणे निवडलेली राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित, अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित. तर मी असतो ना, तर मी वाचलेलं आहे का हे तर नाही वाचलेलं आहे. दुसरी गोष्ट काय असू शकते, 100 प्रकारे तिची रचना होऊ शकते. डोकं लावायचं नाही, ऑल ऑफ द अबावकडे जायचं येतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ऑल ऑफ द अबाव. आता हे या प्रश्नावर 52, 53, 54 हे तिन्ही सुद्धा PYQ आहे. आणि याचा आहे ग्रामसभेचा पहिला अध्यक्ष सरपंच. याच्यामध्ये विश्लेषण करायची काही गरज नाही. आमदार, खासदार, उपसरपंच राहणार नाही. राज्यपालाकडे कार्यकारी संस्था 154 आहे. आता हा कंबाईनला ते दुसऱ्या काय म्हणतात लाईनीमध्ये हा प्रश्न आला होता. इथं हा 1, 2, 3, 4 मध्ये आलेला आहे. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही. ओके, समानतेचा अधिकार, शोषणाचा विरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक. त्याच्यामध्ये माझी ट्रिक होती, तुम्ही डायरीवर तुमच्या नोट करून घ्या. सस्वा, शोध आणि संघ. स म्हणजे समानता 14 ते 18, स्वा म्हणजे स्वातंत्र्य, शो म्हणजे शोध, ध म्हणजे धर्म आणि घ म्हणजे घटनात्मक अधिकार. ही ट्रिक लिहून घ्या, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. 23 गटकच्या मेन्सला सुद्धा हा प्रश्न आला होता. ह्या ट्रिकवर तो प्रश्न सुटत होता. एवढी चिठ्ठी करून घ्या, भाषा डोकलाच काम नाही याच्यामध्ये जास्त. आता बघू आपण. समानता 14 ते 18, ओके बरोबर. शोषणाविरुद्धचा अधिकार 20 ते 22, शोषण कुठे आपलं 23-24, चुकलं. बस फिक्स माहिती, पुढं चालायचं. 2 वाचण्यामध्ये टाईम घालायचं नाही आपलं. पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार आहे. हा गोगली प्रश्न आहे बरं का, कोण असे. अच्छा, मला माझ्या माहितीप्रमाणे मागच्या वर्षीपर्यंत उपजिल्हाधिकारी होता, म्हणजे SDM सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट करायची. पण सध्या या शेवटी आता राज्यामध्ये पोलीस पाटलांची भरती आली, जी गावावाईज भरती होत असती. त्याच्यानुसार ते जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले. हा गोगली प्रश्न आहे. मी असतो तर मी उपजिल्हाधिकारी मारला असता, माझा चुकला असता. पण तुम्हाला माहीत असेल किंवा तुमच्या गावातलं पोलीस पटेल बदलला असेल किंवा आपला इकडे MPSC करणारा एखादा मित्र गावात पेपर देऊन पोलीस पटेल होतो, त्याच्यानुसार तुम्हाला माहीत असेल, बरोबर आला तर तुमचं स्वागत आहे. उच्च न्यायालयाचे सर्वाधिक खंडपीठे हे माहीत पाहिजे. आता बॉम्बे, अलाहाबाद, राजस्थान का मध्य प्रदेश. बॉम्बेची किती खंडपीठ आहे? 3. आणि ते कोल्हापूरचं सर्किट बेंच आहे बरं का. सर्किट बेंच आणि खंडपीठाचा फरक तुम्ही एकदा यूट्यूबला बघून घ्या, न्यूज चॅनलला भरपूर टाकला होता. तर 3+1 म्हणून. राजस्थानचं मला वाटतं एकच आहे, अलाहाबाद म्हणजे UP, आणि मध्य प्रदेशचं एकच आहे वाटतं, जबलपूरला. महाराष्ट्राच्या अनुषंगाने प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये जास्त खंडपीठ आहे ते तुम्हाला माहीतच पाहिजे. गोवा, आपलं नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी? आता हा PYQ 8 परिशिष्ट, सोपा प्रश्न आहे. केंद्र सरकारने 44व्या घटनादुरुस्तीद्वारे 3ऱ्या भागातून कोणत्या मूलभूत हक्क यादीतून वगळला? संपत्ती हक्क. फार सोपा प्रश्न आहे. केंद्र आणि राज्यांच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र असं कोण म्हणत होतं? ट्विन लाईट झोन. पूर्णपणे आउट ऑफ द पास बॉक्स प्रश्न आहे. हे असे प्रश्न आता आले म्हणून तुम्ही नेक्स्ट एक्झामसाठी एकदा वाचून घ्या. पण कोण भारतीय संविधानाबद्दल काय बोललं तेवढंच बघायचं. पण ते पंतप्रधानाबद्दल कोणतं बोललं, कोणतं समजा समवर्ती सूचीला काय बोललं, आपल्या घटनात्मक जे आयोग असतात त्यांना काय बोललं, ते परदेशातले विचारवंत बोलले का भारताचे विचारवंत बोलले, हे फार खिचडी होती. जेवढे PYQ आले काय तेवढे पाठ करा. आणि जेवढे भारतीय व्यक्ती बोललेले ते पण मेन PYQ, नाना पालखीवाला सरांसारखे, तर तेवढेच करा फक्त. आता हा प्रश्न आता इथं ब्लाइंड गेस करा. नेक्स्ट टाइम जर का आला तर आपला तो बरोबर आला पाहिजे. पण ह्या पेपरमध्ये बरोबर येणं अपेक्षित नाही. आता अयोग्य विचारलेलं आहे. HVR अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. SN मुखर्जी संविधान सभेचे सचिव होते. प्रेम बिहारी नारायण रायजादा हे संविधानाचे सुलेखनकार होते. ओके ठीक आहे. तर याच्यामध्ये काय दिले? अयोग्य कथने विचारलेलं आहे ना, तर याच्यामध्ये काय आहे? हा PYQ सोपं पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट एक्सचेंज ऑफर आहे. मुखर्जी हे ड्राफ्टमन होते आणि जे अय्यंगार हे सर हे सचिव होते. त्याच्यामध्ये हे बरोबर झालं पाहिजे. 61 वाला पण PYQ. पॉलिटीमध्ये तुम्ही पाहिलं असेल 15 पैकी 10+ तर PYQचे. सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते आणि धनविधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते. तर योग्य विचारलेले फक्त होय. तर धनविधेयक आहे ना, हे फक्त शासकीय सदस्य म्हणजे जे फक्त मंत्री का तेच मांडू शकता. आता उदाहरणार्थ भाजप सरकारचा एखादा खासदार आहे,
तो धनविधेयकने मांडू शकणार, कारण की तो सरकारमध्ये नाही, तो शासकीय सदस्य नाही. जो भाजप सरकारचा एखादा मंत्री आहे तोच धनविधेयक मांडू शकणार आहे. म्हणजे भाजपचा खासदार आणि भाजपचा मंत्री याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनी कन्फ्युजन करू नये अशी माझी अपेक्षा आहे. ते धनविधेयकाची कलम वगैरे बघून घ्यायची, 110, 112, 117. 117 1 मध्ये काय, 117 3 मध्ये काय, त्याच्यामध्ये आयोग कसं फिरवतं, 114 115 मधला फरक, 115 116 मधला फरक, हे जे मेन एक 50-50 कलम आहे का तेवढं जरी पाठ केले नाही एकदम डिटेलमध्ये सफिशियंट आहे. आता हा प्रश्न फार सोपा, याच्यामध्ये कलम विचारले नाही, मागच्या कंबाईनला कलम विचारले होते. बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारसी ओळखा, हा PYQ. ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेली संस्था असावी, ठीक आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींची प्रत्यक्ष म्हटलेले इथं प्रतिनिधींसह स्थापन करावी, ओके. जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत, ओके. यांनी हे बळवंतराय मेहता सरांनी हे म्हणलेले. आता सांगतो त्यांनी काय म्हणले होते की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आहे ना हे अप्रत्यक्ष निवडा, म्हणजे जे सदस्य निवडून आले का त्यानुसार अप्रत्यक्ष निवडा, असं त्यांची शिफारस होती. हा भरपूर PYQ आला आहे, त्यानुसार याचं उत्तर 3 आहे. 63 प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद कशामध्ये, केंद्र आणि समवर्ती सूची. आता हा प्रश्न सोपा दिलेला आहे की आपल्याला माहिती आहे केंद्र शासन प्रतिबंधात्मक स्थानबद्धता करू शकतं, फक्त समवर्ती, फक्त राज्यांनी समवर्ती. हा प्रश्न तुलनात्मक सोपा आहे. फक्त केंद्र समवर्ती किंवा केंद्र किंवा समवर्ती किंवा दोन्ही नाही असं असताना तो प्रश्न अवघड झाला असता. आयोगानं हा प्रश्न तुमचं बरोबर यायला मदत केली, जिथं केंद्र आहे की तिथं मारा. आणि आता हे पाठच करून घ्या नेक्स्ट एक्झामसाठी. लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते, तर लक्षद्वीप हे केरळ उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येते. आता अंदमान निकोबार पण हे आपला भारताचा नकाशा काढू आपण एकदा परत, असं भारताचा नकाशा इकडे वरती काश्मीर आहे आपलं. अंदमान निकोबार कुठं, इथं. तसं तुलनात्मक त्याला इकडे तामिळनाडू जवळ आहे, पण ते इकडे पश्चिम बंगालच्या याच्यामध्ये येतं, म्हणजे उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतं. तर लक्षद्वीप इथं कुठंतरी आहे आपलं, तर ते इकडे केरळ याच्यामध्ये येतं. इकडे दादरा नगर हवेली वगैरे ते मुंबई उच्च न्यायालयाचे, आणि तिकडे ते लडाख वगैरे ते जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या याच्यामध्ये येतं. ते हा बेसिक प्रश्न आहे, खूप वेळेस रिपीट झालेला आहे, ते एकदा बघून घ्यायचं. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. ते अंमलबजावणीची तारीख 26 जानेवारी 1950 आहे. हा पहिलाच चुकीचं आहे आणि तेच उत्तर करून टाकायचं, वेळ पुढं घालायचं नाही. खालीलपैकी कोणते पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही, जमिनीची धूप होणार का, त्याचं कारण सांगतो. जलविद्युत प्रकल्प आहे का हा खूप मोठ्या जागेवर असतात. उदाहरणार्थ आपलं जायकवाडी धरण आहे, खूप मोठी जागा व्यापलेली त्यांनी, त्याने काय होतं जमिनीची धूप होती, म्हणजे त्याच्या खाली जे पिकं किंवा जे शेती क्षेत्र असणारे जे पहिले होतं ते आता आपल्याला लाभणार नाही. आणि दुसरी गोष्ट काय की कंटिन्यू तिथं पाणी असल्यामुळे तिथं थोडं भूकंपाचा धोका किंवा पुराचा धोका सुद्धा होतो, त्यांना जमिनीची धूप होती, बरोबर. नैसर्गिक प्रवाह बाधित होणे, जे नॅचरल जो नदीचा प्रवाह असतो, आता समजा उदाहरणार्थ ही नदी अशी वाहते, इथून आपण काय करतो इथं बांध टाकतो किंवा इथं आपण ते पाण्याचं कंट्रोल करतो, इथं किंवा ते याचे डॅमचे आपले दरवाजे असतात. तर जो नैसर्गिक प्रवाह असा जाणार आहे का पुढं, किंवा असं जाणार आहे का तो नैसर्गिक प्रवाह पुढं, त्याला आपण इथं स्टॉप करणार आहे. त्यानुसार नैसर्गिक प्रवाह बाधित झाले का, तर झाले. पाण्यातील जलचरांच्या नैसर्गिक जीवनामध्ये बाधा येणे, म्हणजे जे वाहत्या पाण्यातले जे जलचर असतात ते आता इथं पुढं पाणी वाहत नाही ना, त्याच्यामुळं त्यांचं जे नैसर्गिक जीवनामध्ये त्यांच्या बाधा येणारे जे वाहत्या पाण्यामध्ये जे जलचर असतात ते. आता वायू प्रदूषण आणि जलप्रदूषण हे वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे, आणि जलविद्युत विचारलं त्यानुसार ह्या दुष्परिणाम नाही, म्हणून 1 नंबरचं उत्तर आहे. हे फिजिक्सचं गणित आहे, विज्ञानाचं एकदा ते बघून घ्या, सोपं गणित असतं ते. त्याला काय करायचं, विज्ञानचे गणित तुम्ही सांगतो 2-4 गणित पाठ करून घ्यायची किंवा त्याचा फॉर्म्युला पाठ करायचा आणि त्याच्यामध्ये संख्या भरायची फक्त. नाही आता हे पेपरला वेळ नसतो, तर वेळ असेल तर याचं काही गुणाकार, भागाकार, कंचे भागोबेव, वजाबाकी, बेरीज काहीतरी करून पहा, जवळपासचं उत्तर आलं तर सोडून टाका. आता आयोगाने तर ऑप्शन सोपे केलेले, इथं जर का 225, 22.5, 2250 असे जर का ऑप्शन असते ना, तर मग थोडं ते होती गडबड. म्हणजे मी वैयक्तिक असं करतो, माझं मॅथमॅटिक्स चांगलं होतं, पण विज्ञानाचे गणित थोडे मुश्किल जायचे. मग गुणाकार, भागाकार, काहीतरी फॉर्म्युला, लॉजिक, 2-4 गोष्टी लक्षात ठेवून ते प्रश्न बरोबर यायचा प्रयत्न करायचा. आला तर ठीक आहे, नाही आला तर सोडून द्या. आता हा PYQ, खालीलपैकी कोणते चुंबकाच्या सानिध्यात किरण दिशा बदलत नाही, तर गॅमा आहे हा PYQ. हा पितळ, हा PYQ, तांबे आणि जस्त. मॅलाकाईट हा ग्रुप बीच्या ऑप्शनमध्ये होता बघा, मॅलाकाईट तांबे. तर ऑप्शनमध्ये महत्त्वाचे, आता समजा 1, 2, 3, 4 असे ऑप्शन आहे ना आपले, बरोबर. तर हे उत्तर आहे आता उदाहरणार्थ. पण याच्यामध्ये जे आता हे का लोह, ॲल्युमिनियम आणि गंधक, तर त्याच्यामध्ये काय आहे, आपले विद्यार्थी मित्रांनी याला म्हणतो क्वेश्चनचं ॲनालिसिस. नाही तर 1चं उत्तर 2, 20चं उत्तर 3,
25चं उत्तर 4 असं पाठ करणं याला PYQ म्हणत नाही किंवा याला ॲनालिसिस पण म्हणत नाही किंवा याचं उत्तर याला चिरफाड केली पाहिजे PYQची. आणि कसा जरी प्रश्न आला ऑप्शनमध्ये कसं जरी आला किंवा हेडलाईनमधली जरी माहिती विचारली, आता ते मे 2016 मागं दाखवलं NK सिंग सरांचं, तर तो प्रश्न आपला बरोबर आला पाहिजे. याला म्हणता प्रॉपर PYQ ॲनालिसिस. PYQ ॲनालिसिस म्हणजे काही वेगळं काही नसतं, सगळ्यात तोच पेपर आहे तोच PYQ, फक्त त्याला एक वेगळा येणं बघायचं किंवा गुगलवर टाकून बघायचं किंवा आता चॅट जीपीटीचा वापर करायचा, पण तो चांगल्या कामासाठी करायचा. कॅल्शियम आणि क्लोरीन बंद. आता हे बॉन्डचं कसं असतं, प्रत्येक वर्षी बॉन्डवर प्रश्न आहे. आता मागच्या कंबाईनला होतं, याच्यामध्ये होतं जे आयोनिक बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड आहे ना, त्याचं एकदम पाठच करून घ्यायचं. थोडं विज्ञान कसं असतं, आपल्या कार्यकर्त्यांना अवघड जातं, पण ते धकून घ्यायचं. 15पैकी 10 जरी आले तरी सफिशियंट आहे विज्ञानला. एक 9-10 जरी आले ना, मला 2023च्या कंबाईनला अर्धा मार्क होता विज्ञानला, तरी मी या सरचा कट ऑफ काढला होता. पण 2024ला प्रॉपर काम केलं, भस्के सरांची बॅच केली, नोट्स वगैरे काढले हातानं, त्यानुसार मला 12.5 मार्क आहे विज्ञानला 24च्या कंबाईनला. आणि जे 72 मार्क आहे ना, तर ते 12.5 तिथून भरून काढले. जर का मला फक्त अर्धा मार्क असतं 23 सारखं, तर मी ते कट ऑफ नसतं पार करू शकलो. पण जो 62 कट ऑफचे प्लस माझे 10 मार्क होते ना, तर ती विज्ञाननं मला भरून दिली होती. आणि मॅथ रिझनिंगला 17-18 प्रश्न काहीतरी माझे बरोबर असतील. खालीलपैकी कोणत्या झू ऑइड निडारियामध्ये संरक्षण आच्छादन नसते? आता हा फार डिटेल प्रश्न आहे, ब्लाइंड गेस करा नाही तर सोडून द्या. कांगारू पिशवी असलेलं सस्तन प्राणी आहे. ऑस्ट्रेलिया आणि टास्मनियाच्या गवताळ प्रदेशात आहे, ठीक आहे, सगळीकडेच कॉमन आहे. ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहे, ठीक आहे, हे सुद्धा बरोबर आहे, जनरल स्टेटमेंट आहे. पुढील पाय लांब आणि शक्तिशाली असतात, तर मागील पाय कमकुवत असतात. आता तुम्ही जर का कांगारूचं जर का चित्र पाहिलं असेल ना, तर ते तुम्हाला समजेल. आणि मादीला भ्रूणपिशवी असते, तिला पार्श्वयम म्हणतात. ते पिशवी असते त्यांच्या समोरून, तर तर बरोबर आहे, बरोबर. आता हे पिशवी असते, ते बेसिक प्रश्न आहे, त्याच्यानुसार बरोबर आहे. तुम्हाला माहीत असलं तर कळलं तर ठीक आहे, नाही कळलं तरी ठीक आहे. आयोगानं ऑप्शन सोपे दिले, इथं ऑल ऑफ द अबाव आयोगानं दिलेलं नाही. ऑल ऑफ द अबाव दिलं असतं तर आपली वाहत जायची भूमिका झाली असती, आपण ते म्हणजे कार्यक्रम झाला असता. घातक सर्बिटेशन मलेरिया, प्लाझ्मोडियम फाल्सेरियम. आता मलेरिया प्लाझ्मोडियम माहीत असतं, वॅक्ससुद्धा आपण भरपूर ठिकाणी ऐक दिलं असतं. बरोबर आलं तर ठीक आहे, नाही आलं तर सोडून द्या. पण ती पॉलिटिक्सचे प्रश्न सगळे बरोबर झाले पाहिजे बरं का, विज्ञानचे नाही आले तरी. शेंगवर्गीय पिके नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्मजीवांच्या मदतीने करू शकतात? PYQ. आता हा रायझोबियम आहे ना, भरपूर वेळ चाललाय. भूमिकावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो? तर सर्कोस्पेरा पर्सोनेटा, हा सुद्धा PYQ आहे. हे PYQ बरोबर झालं पाहिजे आपला. मिराबिलिस जल्पा 4 o'clock वनस्पती ही कोणत्या कुळातील आहे? लांबचा प्रश्न आहे, ब्लाइंड गेस करा, आला तर ठीक आहे, नाही आला तर तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. आता हा PYQ गटबाला व्हिटॅमिन Kचा संदर्भ आला होता, ते रक्त कसं गोठतं, काय गोठतं ते, किंवा काय जे होतं ते. रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते? तर हिपॅरिन आहे, हा PYQ हा बरोबर झाला पाहिजे आपला. आता काय करायचं, तर सोडियम सायट्रेट कशाला मदत करतं, डिंका कशाला मदत करतं, सोडियम नायट्रेट कशाला मदत करतं, तर हे आपल्या विद्यार्थी मित्रांनी बघणं अपेक्षित आहे. याचं केमिकल फॉर्म्युला बघून घ्यायचा. आता विषाणूजन्य रोग व त्यांच्या योग्य जोड्या लावा. एड्सचं काय? डेंग्यू विषाणू, हिपॅटायटिस B, व्हेरिसेला झोस्टर आणि मानवी इम्युनोडेफिशियन्सी विषाणू. आता इथं जर का आयोगानं फक्त जर का HIV दिला असता ना, हा प्रश्न फार सोपा झाला असता. पण इथं मानवी म्हटलं तर ठीक आहे, नाही समजलं, विषाणू नाही समजलं, पण ती इम्युनोडेफिशियन्सी आपण वाचलेलं असतं, त्याच्यानुसार इथं इंग्लिशमध्ये बघायचं HIV. च 4 सुटला का प्रश्न? ओके. बाकी मग ते घरी आल्यावर बघायचं कांजिण्या कशाला म्हणतात आणि हे कशाला म्हणतात ते. आता कांजिण्या पण माहीत राहतं आपल्याला, ते व्हेरिसोला किंवा हिपॅटायटिस B वाला काय आहे, ते लिव्हर डॅमेज आणि सिरोसिस. किंवा डेंग्यूचं काय, रक्तस्रावी त्राप, हेमोरहॅगिक फेवर. मानवी रक्तामध्ये किती टक्के प्लाझ्मा असतो? आता प्लाझ्मा गोष्ट कोविडमध्ये आपण भरपूर ऐकली होती, पण हा PYQ आहे, 55% प्लाझ्मा असतो. हा प्रश्न आपला बरोबर झाला पाहिजे. आता राहिले मॅथ आणि रिजनिंगचे 20 प्रश्न. मॅथ रिजनिंगसाठी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो. पहिले काय करायचं, एक 35 ते 40 मिनिटामध्ये ना तुमचं GSचे 80 प्रश्न वाचून गोल करून झाले पाहिजे. आणि एक 20 ते 25 मिनिटं आहे ना, हे प्रॉपर तुम्ही मॅथ रिजनिंगला दिले पाहिजे. मी माझा 2024चा कंबाईनचा पेपर सांगतो, एक 38 मिनिटामध्ये सॉल्व केला होता, 80 प्रश्न गोल करून, आणि प्रॉपर 22 मिनिटं दिले होते. आणि जो गटकाचा माझा पेपर होता ना, मी तुम्हाला खोटं वाटेल, एक 30 ते 32 मिनिटामध्ये मॅथने 80 प्रश्न गोल करून बसलो होतो. आणि प्रॉपर शेवटचे 25 ते 30 मिनिटं मी मॅथ रिजनिंग दिली होती. आता माझं मॅथ रिजनिंग चांगलं आहे, मी पहिले सुरुवातीला पोलीस भरती केली, तरीसुद्धा मी 25 ते 30 मिनिटं मॅथ्सला दिले होते. तर तुम्ही तुमच्या हिशोबानं आणि गरजेनुसार तुमच्या मॅथ रिजनिंगला वेळ देणं अपेक्षित आहे. आणि मॅथ रिजनिंग असा विषय, तुम्ही 10 मार्क येऊन काहीच फायदा नाही. तुम्ही जेव्हा 15+, 16+ तुम्ही जाणार ना, तेव्हाच तुमची प्री निघणार आहे मित्रांनो, हे तुम्ही इथं लक्षात घ्या. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय की येणाऱ्या परीक्षेसाठी तर तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि उमेद IASनं मला हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल शेखर सर, प्रफुल्ल सर आणि त्यांच्या सर्व टीमचे मनपूर्वक आभार. मी तुम्हाला पहिले माझी टेलिग्राम ID दिलेली आहे, काही जरी अडचण असेल तर तुम्ही मला बिंदास मेसेज करा. आणि सर्वांना ऑल दी बेस्ट आणि सर्वांना विजय भव. धन्यवाद.